सर्वांना प्राध्यापक डॉक्टर प्रवीण खांडवे सर, प्राध्यापक नरेशचंद्र काठोळे सर, प्राध्यापक राम मेघे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट बडनेरा अमरावती यांच्या वतीने आपण हा आजचा 6वा कार्यक्रम घेतोय। यापूर्वी आपण 5 कार्यक्रम प्रत्येक आठवड्याला एक अशा पद्धतीने सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटचे घेतलेले होते आणि आताच काठोळे सरांनी सांगितल्याप्रमाणे या वर्षभरातला हा 70वा कार्यक्रम आहे। ऍक्च्युअल असं वाटलं नव्हतं, मी त्यावेळेस 52 कार्यक्रम प्रत्येक आठवड्याला एक कार्यक्रम होईल असा एक अंदाज केला होता, पण प्रत्यक्षात 70 कार्यक्रम झाले आणि महाराष्ट्रामधले प्राध्यापक नरेशचंद्र काठोळे सरांसारखे व्यक्ती, प्रवीण खांडवे सरांसारखे व्यक्ती यांच्यामुळं महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक तरी कार्यक्रम आपल्याला घेता आला। ऍक्च्युअल सुट्टीच्या दिवशी हे सारे कार्यक्रम आपण घेतो आणि फोकस असा होता की आपण विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी आपल्याला काही करता येईल का, आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचा जो विषय आहे ऑनलाईन वेबिनारचा तो आहे प्रभावी संवाद कौशल्य। जी शाळा महाविद्यालयातली जी विद्यार्थी आहेत त्यांच्या समोर एक मोठा प्रश्न असतो की बोलायचं कसं। ज्यावेळेस मित्रामध्ये मुलं असतात त्यावेळेस ते छान बोलतात, परंतु एखाद्या ठराविक मॉबच्या समोर बोलायचं ठरतं किंवा एखादी ग्रुप डिस्कशन असतं त्यावेळेस मात्र मग मुलांना प्रश्न निर्माण होतो की अरे आम्ही बोलायचं कसं, आणि त्याला कम्युनिकेशन स्किल असं एक नाव, परत मग इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, मग त्याला भाषेचा प्रॉब्लेम, अशा बऱ्याचशा गोष्टी, मग आम्ही नेमकं करायचं काय, आणि यासाठी आपण हा आजचा विषय ठेवलेला होता। आजचा हा विषय सुरू करण्याच्या अगोदर आपल्या नेहमीप्रमाणे, कारण आपण ऑनलाईन असल्यामुळं आपला 1 to 1 इंटरॅक्ट करता येत नाही प्रत्येक विद्यार्थ्यांबरोबर, म्हणून आपण एक ऑडियन्स पोल घेतो आणि ज्या ऑडियन्स पोलच्या माध्यमातून एक अंदाज येतो की विद्यार्थ्यांना हा जो विषय आहे या विषयाचं कुठपर्यंत माहिती आहे आणि आपला या 1 तासामध्ये काय देता येईल मुलांना, अशा हिशोबाने आपण हा ऑडियन्स पोल ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आज 4 प्रश्न आहेत पहिल्या ऑडियन्स पोल मध्ये, आणि हे 4ही प्रश्न मी विद्यार्थ्यांच्या समोर त्यांच्या मोबाईलवरती दाखवतोय। आपल्याला याची उत्तरं, आदर्श उत्तरं द्यायची नाहीत, तुम्हाला जे वाटतंय ते त्याचं उत्तर लिहायचंय। कृपया याचं आदर्श उत्तर जर दिलं तर मग आपला अनालिसिस करताना प्रॉब्लेम येईल, म्हणून तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही लिहू शकता। ऑडियन्स पोल मधला पहिला प्रश्न आहे, एक असं इमॅजिन करा समजा की उद्या आपणास एका गटासमोर 15 मिनिटं भाषण करायचं। विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं की उद्या 15 मिनिटं एका गटासमोर आपल्याला भाषण करायचं एखाद्या विषयावरती। असं जर सांगितलं तर तुमच्यामध्ये लोकांच्या समोर बोलण्याची किती भीती असेल, त्या भीतीचा एक अंदाज, स्वतःचं मूल्यमापन करा की किती भीती असेल, आणि हे आदर्श उत्तर देऊ नका, तुम्हाला जे वाटतं ते लिहा। म्हणजे त्याच्यामध्ये पर्याय दिला की बिलकुल भीती वाटणार नाही, मी बिनधास्त बोलेल, किंवा मला 25% भीती वाटते, किंवा 50% भीती वाटते, 75% भीती वाटते, किंवा मला 100% भीती वाटते, मी बोलणारच नाही। जे तुम्हाला वाटतं ते लिहा। इथं कुठल्या विद्यार्थ्यांनी काय उत्तर दिलं ऑडियन्स पोल मध्ये ते आपण पाहणार नाही, आपण फक्त एक एकंदरीत मुलांचं अनालिसिस करणार आहोत। दुसरा जो प्रश्न आहे, दुसऱ्या प्रश्नामध्ये, आपण कधी आपल्या बोलण्याचा, भाषणाचा ऑडिओ किंवा व्हिडिओ तयार करून पाहिला किंवा ऐकला आहे काय? आपण तर दुसरे बोलत असताना आपण पाहतो, त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स पाहतो, परंतु स्वतः आपण बोलत असताना किंवा एखादं भाषण करत असताना किंवा आपला आवाज आपण कधी ऐकलाय का? त्याचं होय किंवा नाही मध्ये उत्तर द्या की आपला ऑडिओ किंवा व्हिडिओ आपण ऐकलाय की नाही ऐकलाय। याचं सिंपल, कृपया आदर्श उत्तर देऊ नका, कारण हा एक प्रकारचा सॅम्पल सर्वे असल्यासारखा आहे। त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, आपणास जास्त प्रमाणात ऐकायला आवडते की बोलायला आवडते? विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न आहे की आपल्याला बोलायला जास्त आवडतं का ऐकायला जास्त आवडतं, आणि याचे 3 पर्याय आपण दिलेत। पहिला पर्याय आहे, मला ऐकायला जास्त आवडते व बोलायला कमी आवडते, म्हणजे मी ऐकायला मला जास्त आवडतं, मी कमी बोलतोय, स्वतःच मूल्यमापन करायचंय। मला दुसरा ऑप्शन आहे, मला बोलायला जास्त आवडतं पण ऐकायला कमी आवडतं, मी जास्त बोलतो पण ऐकतो कमी, असा दुसरा पर्याय आहे। आणि तिसरा पर्याय आहे, मला बोलायला व ऐकायला दोन्ही आवडतं, मला बोलायलाही आवडतं आणि ऐकायलाही आवडतं। अशा पद्धतीचे हे 3 पर्याय दिलेले आहेत। चौथा प्रश्न आहे, आणि चौथ्या ऑडियन्स पोल मधला, भाषणामध्ये कसं बोलता, म्हणजे भाषणामध्ये आपण कसं प्रेझेंट करतो हे महत्वाचं आहे, की भाषणामध्ये आपण का बोलतोय, भाषणाचा हेतू काय आहे, बोलण्याचा हेतू काय आहे, हे महत्वाचं आहे। यापैकी आपलं मत व्यक्त करा, ह्या दोन्हीपैकी तुम्हाला काय महत्वाचं वाटतं। आपण ज्यावेळेस एखाद्या मॉबच्या समोर बोलतो
किंवा एखाद्या ग्रुपच्या समोर बोलतो त्यावेळेस काय महत्वाचं आहे, प्रेझेंट कसं करतो हे महत्वाचं आहे, की त्या का बोलतो आपण, कशासाठी आपण बोलतोय, त्याचा हेतू काय आहे, या दोन्हीपैकी काय महत्वाचं आहे. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही लिहू शकता. कृपया आदर्श उत्तर देऊ नका. हे चारही प्रश्न आपण जाणीवपूर्वक असे टाकले होते की ज्याच्यामुळे आपल्याला एक अंदाज येणार आहे की आपल्याला हे पुढे 1 तासाचं सत्र पुढे कसं घेऊन जाता येईल. कारण आपण जर इंटरॅक्टिव्ह असतो, समोरासमोर जर असतो आपण, तर आपल्याला एक संधी मिळाली असती. पण इथं आता ऑनलाईन असल्यामुळे तेवढे शक्य नाही, म्हणून आपण अशा पद्धतीचा हा ऑडियन्स पोल ठेवलेला आहे. जवळपास 72% विद्यार्थ्यांनी या पोलची उत्तरं दिलेली आहेत. आपण एक आणखी अर्धा मिनिट थांबूया, म्हणजे जवळपास 80% पर्यंत तरी मुलांची उत्तरं होतील. शक्यतो तुम्ही लवकर त्याला लॉक करा. या ठिकाणी आपण थांबूया. 76% मुलांनी त्याची उत्तरं दिलेली आहेत आणि आपण आता पाहूया की आपला ऑडियन्स काय म्हणतोय. तो रिझल्ट मी तुमच्या समोर शेअर करतोय. पहिल्या प्रश्नामध्ये उद्या आपणास एका गटासमोर 15 मिनिटं भाषण करायचं आहे असं सांगितल्यास तुमच्यामध्ये लोकांसमोर बोलण्याची भीती किती प्रमाणात असेल. तर 8% मुलं अशी आहेत की जे म्हणतात की बिलकुल भीती वाटत नाही, मी बिनधास्त बोलेल. म्हणजेच त्या सहा मुलं आहेत. 8% म्हणजे 6 विद्यार्थ्यांची संख्या आहे. ते म्हणतात की मी बिनधास्त बोलेल. अभिनंदन, अभिनंदन. तुम्ही या क्षेत्रामध्ये आणखीन प्रगती करू शकता. त्यानंतर 18% विद्यार्थी आहेत की 25% भीती वाटते. 18% मुलं आहेत. त्यानंतर 33% मुलं म्हणतात की आम्हाला 50% भीती आहे, म्हणजे 50-50. ओके. 75% म्हणजे 32% मुलं असं म्हणतात की आम्हाला खूप भीती वाटते, 75% भीती आहे. आणि 10% मुलं आहेत की जे म्हणतात की आम्हाला खूप भीती वाटते, मी बोलणारच नाही. ओके. या म्हणूनच आपला एक अंदाज येण्यासाठी हा आपण ऑडियन्स पोल ठेवला होता. एक अंदाज आलाय की आपला ग्रुप कोण आहे. त्यानंतरच्या दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्ही जे उत्तरं दिलीत ना, ते स्वतःच तुम्ही आता ताळा करून पाहू शकता की माझ्यासारखी किती लोक आहेत समाजामध्ये किंवा माझ्या वर्गामध्ये, माझ्या क्लासमध्ये किती मुलं आहेत. हा एक अंदाज आहे, सर्वे आहे. त्याच्यावरून तुम्ही अंदाज करू शकता की मला जे वाटतं ते किती लोकांना वाटतंय आणि मी काय करू शकतो. आपल्याला पुढे आपण पाहणारच आहोत या 1 तासामध्ये. आपण कधी आपल्या बोलण्याचा किंवा भाषणाचा ऑडिओ व्हिडिओ तयार करून ऐकला किंवा पाहिला आहे काय. 41% मुलं म्हणतात की होय, आम्ही असा ऑडिओ व्हिडिओ तयार करून ऐकलाय. मात्र 60% ऑडियन्स म्हणतोय की आम्ही कधीच असा प्रयत्न केलेला नाही. खरं पाहायला गेलं तर आपल्याकडे मोबाईल जेव्हापासून आलाय तेव्हापासून मोबाईलवरती, प्रत्येक मोबाईलमध्ये ही सुविधा आहे. आपण आपला ऑडिओ रेकॉर्ड करू शकतो, ऐकू शकतो, आपला व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो, पाहू शकतो, लोकांना पाठवू शकतो. परंतु 60% विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी हा प्रयत्नच केलेला नाही. ओके. त्याचा काय संबंध आहे ते आपल्याला आपल्या या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतरचा तिसरा प्रश्न, आपणास जास्त प्रमाणात ऐकायला आवडते की बोलायला आवडते. 40% विद्यार्थी, ऑडियन्स असा आहे जो म्हणतो की आम्हाला जास्त ऐकायला आवडतं आणि बोलायला कमी आवडतं. असा 40% ऑडियन्स आहे, त्यांना ऐकायला जास्त आवडते. ओके ओके. या ऐकणं आणि बोलण्याचा काय संबंध आहे तो आपला संदर्भ येणार आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन, मला बोलायला जास्त आवडते व ऐकायला कमी आवडते. 10% लोक आहेत, म्हणजे बोलायला आवडणारी लोक आणि ऐकायला कमी आवडतं असं म्हणणारी लोक 10%च आहेत. ओके ओके. पहा, तुम्ही स्वतःला शोधू शकता तुम्ही कुठे आहात आणि किती लोक आहेत तुमच्यासारखे. मला बोलायला व ऐकायला दोन्ही आवडतं असं म्हणणारे 51% लोक आहेत. मला बोलायलाही आवडतं आणि ऐकायलाही आवडतं. मी या ठिकाणी आहे, या तिसऱ्या ऑप्शन मध्ये मी असतो. मला सुद्धा बोलायलाही आवडतं आणि ऐकायलाही आवडतं. 51% लोक इथं आहेत की त्यांना बोलायलाही आवडतं, ऐकायलाही आवडते. ओके. आणि चौथा ऑप्शन पाहूया आपण. भाषणामध्ये कसं बोलता, प्रेझेंट करता हे महत्वाचं आहे की भाषणाचा हेतू, का बोलता हे महत्वाचं आहे. यामध्ये पहिल्या ऑप्शनला जवळपास 52% विद्यार्थी म्हणतात की भाषणामध्ये कसं बोलता हे महत्वाचं आहे. मात्र दुसऱ्या ऑप्शन मध्ये भाषणाचा हेतू, का बोलतो याला जास्त महत्व आहे असं म्हणणारा ऑडियन्स थोडासा कमी आहे. आपण याच्यावर सुद्धा आपल्या सत्रामध्ये भर देणार आहोत. तुम्हाला एक अंदाज आला असेल की आपलं सत्र कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे. या 4 प्रश्नावरून एक अंदाज आला असावा. मी या ठिकाणी आपला रिझल्ट जो आहे तो रिझल्ट मी या ठिकाणी थांबवतो आणि आपण आता डायरेक्ट आपल्या आजच्या विषयाकडे वळूया. आपण प्रभावी संवाद कौशल्य, म्हणजे ज्याला आपण पब्लिक स्पीकिंग म्हणतो किंवा कम्युनिकेशन स्किल, या विषयाकडे आपण डायरेक्ट वळतोय. एकच मिनिट.
ओके, तुमच्या समोर माझं प्रेझेंटेशन दिसत असावं आणि माझा ऑडिओ सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आपण याला कम्युनिकेशन स्किल म्हणूया किंवा पब्लिक स्पीकिंग म्हणूया. प्रभावी संवाद कौशल्य नेमकं काय असतं, आपण या सत्रामध्ये नेमकं काय पाहणार आहोत. आजचं जे सत्र आहे ते थोडंसं वेगळ्या टाईपचं असेल. या सत्राचा जो उद्देश आहे तो आहे संवाद कौशल्याचं महत्व विद्यार्थ्यांसाठी आपला पटवून द्यायचं. या सत्रामध्ये आपण डायरेक्ट कुठली ऍक्टिव्हिटी किंवा आपण इथं आपला वेळ नसल्यामुळे आपण फक्त काय करणार आहोत, उद्दिष्ट नेमकं आपल्या समोर आहे आणि ते म्हणजे संवाद कौशल्याचं महत्व पटवून द्यायचं. त्यानंतर संवाद म्हणजे काय हा विषय आपण पाहणार आहोत. संवाद कौशल्याचं महत्व काय आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, त्याला लाईफ स्किल का म्हणतो आपण, नेमकं संवाद साधताना काय करायला पाहिजे, नेमकं भाषण तयार कसं करायचंय, आपलं जर बोलायचंय, मी जर आज तुमच्या समोर आलो तर मी हे तयार कसं केलं, कुठून तयार केलं, तर याच्यावर सुद्धा आपण फोकस टाकणार आहोत. बरेच वेळेस आपलं असं वाटतं की अरे बोलायचं पण नेमके मुद्दे कसे काढायचे, भाषण किंवा काय जे बोलायचं आपला एक तासामध्ये, अर्ध्या तासामध्ये किंवा 15 मिनिटांमध्ये, 5 मिनिटांमध्ये, तर ते नेमकं तयार कसं करायचं आणि ते कुठून आणायचं यावरती सुद्धा आपण भर देणार आहोत. आणि या सत्राकडे पाहताना भाषण कसं तयार करायचं याकडे आपण लिखाण कसं करायचं या दृष्टीने सुद्धा पाहू शकतो. जर आपलं भाषण तयार करता आलं तर आपण जे काय प्रश्न आणि उत्तर जे असतात किंवा जे स्पर्धा परीक्षेची मुलं आहेत ते असंही विचार करू शकतात की अरे मला जर एखादा निबंध लिहायचा आहे तर मी कसा त्याचा विचार करू शकतो, कसे त्याचे मुद्दे तयार करू शकतो, या दृष्टीने सुद्धा आपण या सत्राकडे पाहू शकता. ऐकण्याची नेमकी कला काय आहे आणि देहबोली काय असते, या साऱ्या बाबीवरती, याच्याशिवाय आणखीनही काही बाबीवरती आपण प्रकाश टाकणार आहोत. या 5 ते 6 बाबीवरती आपण या सत्रामध्ये पाहणार आहोत. सर्वात महत्वाचं, तुमच्या समोर मी एक प्रश्न टाकलाय, संवादामध्ये सर्वात महत्वाचा कोण. तुमच्या चॅट बॉक्स मध्ये विद्यार्थी तुम्ही सांगू शकता की संवादामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे. हे जे 6 ऑप्शन दिसतात या 6 ऑप्शन्स पैकी कोणता ऑप्शन तुम्हाला महत्वाचा वाटतो. कम्युनिकेशन करताना ज्यावेळेस आपण इतरांशी बोलतो त्यावेळेस काय महत्वाचं आहे, या 6 पैकी तुम्हाला काय वाटतं, काय महत्वाचं असेल. कृपया चॅट बॉक्स मध्ये तुम्ही लिहू शकता, तुम्हाला जे वाटतं ते लिहू शकता तुम्ही, की तुम्हाला काय महत्वाचं वाटतंय, स्वतः, भाषण, सर्व. ओके, आणखीन 6च्या 6 सर्व महत्वाचे आहे, भाषा महत्वाची आहे, संवाद महत्वाचा आहे, नॉलेज महत्वाचं आहे. ओके ओके, आणखीन शब्द, भाषा, आपण स्वतः महत्वाचे आहोत. 6 सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. एव्हरी टॉपिक. ओके 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 ओके, आणखीन हे पहा, आपण स्वतः, तुमच्यापैकी समोरचा व्यक्ती महत्वाचा आहे असं म्हणणारा कुणी आहे का, दिसतोय का, कुणीच नाही आला आतापर्यंत. मित्रांनो, संवादामध्ये या साऱ्यामध्ये सर्वात महत्वाचा जर कुणी असेल तर समोरचा व्यक्ती महत्वाचा आहे. आपण जो काय संवाद साधतो तो संवाद समोरच्या व्यक्तीसाठी साधतोय. सर्वात महत्वाचा जर कुणी असेल तर तो समोरचा व्यक्ती. आपण स्वतः आहोत पण समोर जर ऐकणाराच जर नसेल तर, आणि मी जे बोलतोय ते समोरच्यांसाठी बोलतोय म्हणून समोरचा व्यक्ती महत्वाचा आहे, हे आपल्याला कायम आठवणीत ठेवायचंय. आपण स्वतः तर आहोतच पण त्यातल्या त्यात सर्वात जास्त महत्वाचा हा समोरचा व्यक्ती आहे. संवाद महत्वाचा नाही तर समोरचा व्यक्ती महत्वाचा आहे, त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. ते कुठल्या माध्यमातून आपण पोहोचतोय ते नंतर आहे. भाषा कोणती आहे ते गौण आहे. सारं हावभाव करतो, काय करतोय ते महत्वाचं नाही. शब्द काय आहेत, महत्वाचा आहे समोरचा व्यक्ती. समोरच्या व्यक्तीपर्यंत जातंय का आणि ते व्यवस्थित पोहोचतंय का. म्हणून संवादामध्ये सर्वात अगोदर लक्षात ठेवायचंय की जो आपल्या समोर आहे तो महत्वाचा आहे, त्याच्या बरोबर आपण संवाद साधतोय. आज माझ्यासाठी तुम्ही सर्वजण या झूम मीटिंग मध्ये आलेले 100 जण आणि त्यासोबतच युट्यूब लाईव्ह वरती जे लोक आहेत ते माझ्यासाठी महत्वाचे आहेत. बाकी सारं हे गौण आहे. हे काय जे केलंय ना ते सारं गौण आहे आणि ते पाहणार आहोत. संवाद साधताना नेमकं आपल्याला काय करायचंय, आपण उद्दिष्ट पाहिलंय काय करायचं ते आजच्या सत्राचं, आणि आता आपण पाहतोय संवाद साधताना नेमकं काय करायचं, तर उद्दिष्टांचं भान ठेवायचंय. कधीही आपण कुणाबरोबर संवाद साधतोय ना तर त्यावेळेस टू द पॉइंट व्हायला पाहिजे. नेमका आपण 5 मिनिटाचा संवाद का साधतोय किंवा मी समोरच्या बरोबर जे बोलतोय त्याच्याशी का बोलतोय याचं उद्दिष्टाचं जर भान राहिलं तर विषयांतर होत नाही. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना ट्रॅक सोडणे, ट्रॅक सुटत नाही आणि ट्रॅक सुटू नये म्हणून आपला उद्दिष्टांचं भान असणं आवश्यक आहे संवाद साधताना. त्यानंतर समोरच्याला समजून घेणं. विद्यार्थ्याचं एक महत्वाची गोष्ट आहे की समोरच्यानी मला समजून घेण्यापेक्षा आपण ज्यावेळेस संवाद साधतोय त्यावेळेस समोरच्याला आपल्याला समजून घ्यायचंय. कारण
त्याला माहित नाही, कारण संवाद ही जी काय कला आहे त्याला माहित नाही समोरच्या व्यक्तींना, परंतु आपल्याला माहिती आहे असं गृहीत धरून आपल्याला त्याला समजून घ्यायचंय, त्याला अगोदर ऐकायचंय. जसं आजचं सत्र सुरू होण्याच्या अगोदर आपण ऑनलाईन असल्यामुळे मी काय केलं, एक प्रश्नावली घेतली, एक 4-5 प्रश्न जुजबी घेतले आणि तुम्हाला काय वाटतं ते एकदाच मी ऐकून घेतलंय. आता मला एक अंदाज आला, जर आपण समोरासमोर असतो तर एक 8-10 लोकांना आपण तुम्हाला काय वाटतं संवाद कौशल्य म्हणजे काय असं मी विचारलं असतं आणि मग मला एक अंदाज आला असता की हा तुमचं एकदा ऐकून घेतलं, समोरच्या व्यक्तीचं ऐकून घेतलं की मग आपल्याला सांगायला सोपं जातं. म्हणून संवाद साधताना या गोष्टी महत्वाच्या आहेत. संवाद साधताना काय बोलायचं आहे आणि कसं बोलायचं आहे याचं नियोजन करा. भलं ते आपल्याला आपल्या प्राचार्यांच्या समोर जाऊन बोलायचंय, तर मी प्राचार्यांकडे गेल्यानंतर काय बोलणार आहे, कुठले प्रश्न विचारणार आहे, मला त्यांच्याकडनं कोणती माहिती घ्यायची, मी माझ्या टीचरकडे गेल्यानंतर काय बोलणार आहे, कसं बोलणार आहे आणि मला त्यांच्याकडनं काय माहिती पाहिजे याचं नियोजन करायचं. मग ते 1 मिनिटाचं बोलणं असू द्या, 5 मिनिटाचं असू द्या, किंवा मग भले ते अर्ध्या तासाचं किंवा पब्लिक स्पीकिंग जरी असलं ते 1 तासाचं, 1.5 तासाचं, 2 तासाचं किंवा 1 दिवसाचं वर्कशॉप जरी असेल तरी आपल्याला काय बोलायचं आणि कसं बोलायचं याचं नियोजन व्हायला पाहिजे. आता काय बोलायचंय ते सुद्धा आपल्याला कुठले उदाहरणं देणार आहोत, आपण काय करणार आहोत याचं पूर्ण मिनिट टू मिनिट आपले पूर्ण प्लॅनिंग असणं महत्वाचं आहे. समोरच्या व्यक्तीच्या प्रतिक्रिया काय असतील, ज्या वेळेस आपण संवाद साधतोय त्याच्या अगोदरच आपण सारं इमॅजिन करतोय की मी 1 तास बोलणार आहे, 1 तास बोलल्यानंतर समोरच्यांच्या प्रतिक्रिया काय असतील हे सुद्धा आपण इमॅजिन करायचंय. म्हणजेच काय, हे फक्त 1 तासाचं सत्र नाही, हे सत्र सुरू होण्याच्या अगोदर पासून तयारी सुरू झालेली असते. म्हणजे हे सत्र सुरू होण्याच्या अगोदर मी ज्यावेळेस हे प्रेझेंटेशन तयार केलं त्यावेळेस माझ्या डोक्यात सुरू होतंय की मी काय बोलणार आहे, कसं बोलणार आहे. त्यानंतर हे सत्र ज्यावेळेस संपेल त्यावेळेस त्यांच्या समोरच्या लोकांचे फीडबॅक काय असतील, या फीडबॅकची सुद्धा आपल्याला अपेक्षा करायची. नेमकं विचार करायचा की काय असतील फीडबॅक, काय येतील याचा सुद्धा आपण आधी विचार करणार आहोत, इमॅजिन करणार आहोत. त्यानंतर योग्य शब्दांची निवड, आपला कंटेंट, शब्द आपल्याला कोणते निवडायचे हे सुद्धा भाषणामध्ये, संवादामध्ये महत्वाचे आहेत. कोणते शब्द निवडणार आहोत आपण, म्हणजे सकारात्मक शब्द निवडतोय का नकारात्मक निवडतोय त्या शब्दामुळं, कारण आपल्याला समोरचा व्यक्ती महत्वाचा आहे. समोरच्या व्यक्तीपर्यंत आपलं जे पोहोचवायचं ते पोहोचण्यासाठी कुठले शब्द निवडतोय, कंटेंट महत्वाचा आहे. त्यासोबतच देहबोलीविषयी जागरूक राहायचंय. आपले जे काय हावभाव आहेत त्याच्यावरती आपण बोलणार आहोत की संवाद कौशल्यामध्ये देहबोलीला किती महत्व आहे त्याच्याविषयी आपल्याला जागरूक राहायचंय. आणि सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक पैलूविषयी जागरूक राहायचंय. कारण असे जे सत्र होतात पब्लिक स्पीकिंग मध्ये किंवा आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस ते ऑनलाईन असतं, कारण सारी लोक ऐकतात. आता सध्या ऑडिओ व्हिडिओ याचं रेकॉर्डिंग करता येतं, त्यामुळे आपल्याला माहित नाही कुणाच्या भावना दुखवू शकतात. म्हणून आपलं सांस्कृतिक पैलू काय आहेत, धार्मिक पैलू काय आहेत, सामाजिक पैलू काय आहेत, म्हणून त्याच्यामध्ये उदाहरणं देताना सुद्धा आपल्याला खूप विचार करायचा आहे. कारण सध्याची परिस्थिती अशी आहे की कुणाच्याही भावना दुखावू शकतात, कुणाच्या भावना कधी दुखावतील माहित नाही आपल्याला. आणि त्यामुळे आपल्याला या साऱ्या गोष्टीची जागरूक राहून आपल्याला हे सत्र घ्यायचं असतं. म्हणून आपल्याला संवादामध्ये या साऱ्या बाबी लक्षात घ्यायच्या. संवादासाठी करतोय. पुढचा मुद्दा आपण येतोय आपल्या मुख्य मुद्द्याकडे, आणि संवाद कौशल्य नेमकं काय असतं, संवाद कौशल्य काय आहे. एक छोटीशी डेफिनेशन पाहूया किंवा आपण समजून घेऊया की कम्युनिकेशन स्किल काय आहे. स्वतःचे विचार, भावना, कल्पना, जाणीवा, दृष्टिकोन, अनुभव एवढ्या गोष्टी आहेत. शाब्दिक व अशाब्दिक पद्धतीने परिणामकारकतेने व्यक्त करता येणे म्हणजे प्रभावी संवाद कौशल्य. आता आपण पाहूया नेमकं काय म्हणतोय हा, की संवादामध्ये स्वतःचे विचार, आपले जे विचार आहेत ना ते विचार आपल्याला मांडायचे, कुणासमोर, समोरच्या व्यक्तीपर्यंत द्यायचे आपले विचार. मग ते आपले विचार कसे आलेले असतील, आपल्या आयुष्यभरातल्या अनुभवातून आलेले असतील. आपण काय वाचलं, आपण कुठे शिक्षण घेतलंय, काय आपला अनुभव आले, आपले विचार आपल्याला ते निसंकोचपणे समोरच्यापर्यंत मांडता आले पाहिजेत, म्हणजे संवाद कौशल्य. आपल्या भावना, इमोशन्स, नुसते विचार नाही मांडायचे आपल्याला, एकदम असं रटाळ पद्धतीने जर आपण बोललो तर समोरच्या आपण जे बोलतो ते आतून आलं पाहिजे. त्याला इंटेन्शन म्हणतो आपण. ते पुढे येणार आहे की बोलताना आपल्याला त्याच्यासोबत काय जोडायचंय ते. तर आपल्याला भावना, आपल्या भावना व्यक्त करता येणं आणि त्या समोरच्याला समजल्या पाहिजेत की मला काय, कल्पना, आपल्याला जे काय इमॅजिन करतो आपल्या किंवा आपल्या आतमध्ये काय कल्पना आहेत
त्या सुद्धा आपल्या समोरच्यापर्यंत पोहोचवता आल्या पाहिजेत. जाणीवा म्हणजेच काय, आपल्या जी काय जाणीव होती एखाद्या गोष्टीमुळे, आपण जे काय जागरूक असतो, जाणीव होती, ती जाणीव आपल्या समोरच्यापर्यंत पोहोचवणं. त्यानंतर दृष्टिकोन, आपले जे ऍटिट्यूड आहे, आपला तो ऍटिट्यूड सुद्धा, आपलं असं मत आहे, माझं असं मत आहे, हे जे दृष्टिकोन आपल्या समोरच्यापर्यंत पोहोचवायचे, आपल्या अनुभवातून आपलं हे सारं पोहोचायचं. आता या साऱ्या गोष्टी, परंतु ते कशा पद्धतीने पोहोचवायच्यात, एकतर शाब्दिक किंवा अशाब्दिक पद्धतीनं. त्याला शब्दच पाहिजे. तुम्ही टीव्ही वरती काही बातम्या ऐकल्या असण्यामध्ये, काहीतरी दुपारच्या वेळेत असतात पहा, त्या दूरदर्शनवरती बातम्या, त्या बातम्यामध्ये कुणीच बोलत नाही, फक्त हावभाव चालू असतात. म्हणजे जे काय दिव्यांग लोक आहेत, दिव्यांग लोकांसाठीच्या त्या बातम्या, त्याच्यामध्ये आवाज कुठेच येत नाही, फक्त हावभाव असतात. म्हणजे पहा, तिथं अशाब्दिक पद्धतीनं सुद्धा काय होतोय, संवाद होतोय. म्हणजे असं काही नाही तिथं भाषाच महत्वाची आहे किंवा तिथं शब्दच महत्वाचे आहेत असं नाही. शाब्दिक किंवा अशाब्दिक पद्धतीनं आपला समोरच्या बरोबर कम्युनिकेशन करायचं आहे. परिणामकारकतेने, सर्वात महत्वाचा मुद्दा आहे परिणामकारकता. आपण जे काय बोलतो, आपला जो हेतू आहे, तो आपल्याला जे वाटतंय ते समोरच्यावरती काही ना काहीतरी इफेक्ट झाला पाहिजे, बोलण्याचा काहीतरी परिणाम झाला पाहिजे. आपण अगोदर जे आपलं उद्दिष्ट ठरवलंय की संवाद कौशल्याचं महत्व पटवून द्यायचंय, म्हणजेच काय, आपलं उद्दिष्ट काय आहे, परिणाम काय साधायचा आहे, की संवाद कौशल्यातून काय होऊ शकतं आणि कसं साधायचंय, हे परिणामकारकता समोरच्यापर्यंत पोहोचवणं. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, समोरच्या व्यक्तीपर्यंत परिणामकारकतेनं आपला व्यक्त करता आलं पाहिजे, अभिव्यक्त होता येणं म्हणजे संवाद कौशल्य. याला आपण प्रभावी संवाद कौशल्य असं म्हणतो. याच्यामध्ये तुम्ही थोडंफार इकडे तिकडे विचार करू शकता, पण तुम्हाला एक अंदाज यावा की नेमकं संवाद म्हणजे काय. इथं कुठेही काहीही संबंध आला नाही, त्यानं कुठले कपडे घातलेत, त्यानं कुठला तो कशी वेशभूषा आहे त्याची, काय आहे, जे आपण म्हणतो ना स्मार्ट दिसतो एखादा व्यक्ती, किंवा काय आहे, किंवा मी खेड्यातलाच आहे, मी विदर्भातला आहे, मी मराठवाड्यातला आहे, गेल्यावर कसा बोलू, हे जे काय आहे हे याच्यामध्ये संवाद कौशल्यामध्ये कुठंच येत नाही. मात्र ते आहे संवादासाठी फाड इंग्लिशच आलं पाहिजे, समोरचा ज्या भाषेत बोलतो महत्वाचं नाही. महत्वाचं आहे फक्त आपले विचार त्याच्यापर्यंत पोहोचवायचे. ते कुठल्या पद्धतीने आपण पोहोचतोय ते म्हणजे आपण कुठली भाषा वापरतोय, काय वापरतो, फक्त ते पोहोचले पाहिजेत. कसे पोहोचायचे ते प्रत्येकाचं स्किल आहे. त्यामुळं आपण आपलं इनोव्हेशन इथं वापरायचंय. याच्यामध्ये आपल्या काय काय गोष्टी करायच्यात, तर मुद्दे, भाषणामध्ये किंवा संवादामध्ये मुद्दे कोणते कोणते आहेत ते मुद्दे आपल्याला एकदा नोट डाऊन करायचे. ते मुद्दे कसे क्रिएट होतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत. मुद्दे मांडण्याचा क्रम कसा आणायचा, अरे आमच्याकडे तर भरपूर मटेरियल असतं, पण ते क्रम कसा आणायचा मुद्दे मांडण्याचा, कुठल्या मुद्द्यावरती आम्हाला भर दिला पाहिजे, उच्चारामधील आघात किंवा सौम्यपणा, ठामपणा, सुस्पष्टता, या साऱ्या बाबी या संवाद कौशल्यामध्ये येतात आणि त्याच आपण पाहणार आहोत. आणि त्यासाठी आपला संवाद कुठं कुठं करावा लागतो ते एकदा पाहूया आपण. कम्युनिकेशन स्किलची आवश्यकता कुठं कुठं आहे. 1 to 1 ज्यावेळेस आपण मित्र मैत्रीण किंवा मित्र दोन मित्र किंवा 1 to 1 ज्यावेळेस आपण समोरासमोर असतो, त्यावेळेस आपण फॉर्मल इनफॉर्मल कुठलीही जे काय चर्चा करतो ते सारं कम्युनिकेशन मध्येच येतं, 1 to 1 कम्युनिकेशन. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये दाखवलंय पहा, पब्लिक स्पीकिंग, मोठे मोठे भाषण. आता हे सारं काय झालंय, कोरोनामुळे हे सारं आता इतिहास जमा होतं काय असं वाटायला लागले, की असे सार्वजनिक भाषण होतील का नाही. परंतु आपल्याला मात्र शासनाने जे काय सांगितलंय, शासनाच्या सर्व सूचना पाळायच्यात. आणि म्हणूनच या 6 गोष्टी ज्या दाखवल्यात, आपण जे करतोय ऑनलाईन ते आणखीन याच्यामध्ये कुठंच आलं नाही, परंतु आपल्याला ते सुद्धा करावं लागेल काही दिवसानंतर. आपण ते करायला लागलोत आत्ताच, की प्रत्येक जण आपल्या आपल्या घरी आहे आणि सारे जण ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आहेत. आपलं हे सुद्धा कम्युनिकेशन स्किलच आहेत. पब्लिक स्पीकिंग, सार्वजनिक भाषण, त्यानंतर बैठक, मीटिंग, 6, 7, 8, 10 लोक बसलेत आणि मीटिंग मधून आपल्याला काय करायचं असतं, चर्चा करतो आपण आणि त्या मीटिंगचा काहीतरी आपण अगोदर ठरवलेला आहे, त्याच्यातून आपला हे आउटपुट मिळवायचंय. मग परिणामकारक चर्चा होणं महत्वाचं आहे. दूरध्वनी हे सुद्धा एक संवादाचं माध्यम आहे. मुलाखत, इंटरव्ह्यू, मुलांना माहिती आहे, आणि प्रेझेंटेशन, सादरीकरण, या 6 बाबीच्या व्यतिरिक्त संवाद आणखीन आहे, जसं आपण आता करतोय ऑनलाईन कम्युनिकेशन. या साऱ्या बाबीमध्ये आपला संवादाची गरज पडते, कम्युनिकेशनची गरज पडते. तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, समाजकारणामध्ये संवाद कौशल्याची आवश्यकता आहे, राजकारणामध्ये आहे, प्रशासनामध्ये आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे. कुठलंही
कोणतंही क्षेत्र घ्या, त्या क्षेत्रामध्ये प्रभावी संवाद कौशल्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपल्याला याकडं, हे एक जीवन कौशल्य आहे, या निमित्ताने आपलं त्याच्याकडे पाहिजे. प्रभावी संवाद कौशल्याचे फायदे काय काय होतात, नेमकं आपण जर बोलायला लागलो आणि व्यवस्थित जर बोललो आपण तर काय होतंय, कार्यक्षमतेत वाढ व उत्पादकतेत वाढ होते, प्रॉडक्टिव्हिटी वाढते कुणाची, मग आपण ज्या क्षेत्रात काम करतो तिथली आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढते, किंवा ज्या क्षेत्रामध्ये किंवा ज्या कार्यक्षेत्रात आपण काम करतो तिथली वाढते, ताण कमी होतो, कुणाचा, आपला ताण कमी होतो, टेन्शन कमी होतंय, जे स्ट्रेस म्हणतो ना आपण, खरं तर संवाद कौशल्य हे एक स्ट्रेस मॅनेजमेंटचं माध्यम. त्यानंतर इतरांचं म्हणणं आणि विचार समजतात. आपण ज्यावेळेस इतरांचं ऐकून घेतो त्यावेळेस आपल्याला इतरांचं काय म्हणणं आहे, इतरांचे व्ह्यूज आपल्याला कळतात, विचार समजायला लागतात, आपले विचार किंवा आपलं म्हणणं आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतो. आणि आपले जे संबंध आहेत, रिलेशन्स, म्हणजे 1 to 1 रिलेशन असू द्या किंवा 1 to all, सर्वांबरोबरचे संबंध हे कसे होतात, गुणवत्तापूर्ण होतात. गुणवत्तापूर्ण म्हणजेच आपण ज्या ज्या ठिकाणी संभाषण करतो तिथं आपला काही ना काहीतरी हेतू असतो. मग ते कुटुंबियांबरोबर संवाद होऊ द्या, कार्यस्थळावरला संवाद असू द्या, किंवा एखाद्या सामाजिक क्षेत्रातला संवाद असू द्या, आपला त्याच्यामधून काही ना काहीतरी मिळवायचं असतं. आणि म्हणून आपला हे संबंध जे आहेत अधिक गुणवत्तापूर्ण होतात. वेळ आणि पैशाची बचत होते. आता पहा, आपण जर ठरवलं असतं, या ऑनलाईनचा हा सर्वात मोठा फायदा आहे संवाद कौशल्याचा, वेळेची आणि पैशाची बचत झाली. आपण काहीही खर्च न करता, कुठलाही आर्थिक भुर्दंड न बसता आपण सारे जण एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणच्या एका ठिकाणी येऊन आपण संवाद साधू शकतो. संवाद कौशल्याचं हे एक फायदा आहे. आता संवादामध्ये काय महत्वाचं आहे, तर प्रभावी लोकांची एक कॉमन गोष्ट आहे. जगातले तुम्ही कुठल्याही क्षेत्रातले टॉपचे लोक जर पाहिले तर त्यांची एक कॉमन गोष्ट आहे आणि ती आहे संवाद कौशल्य. मग तुम्ही आता राजकारणातले टॉपचे व्यक्ती घ्या, समाजकारणातले टॉपचे व्यक्ती घ्या, किंवा एखाद्या व्यवसायातले टॉपचे व्यक्ती घ्या, उद्योगपती घ्या, कुठलाही जगातला टॉपचा नेता घ्या, त्याची जर महत्वाची कॉमन जर गोष्ट असेल तर त्यांचं संवाद कौशल्य चांगलं असतं. मग आपल्याला संवाद कौशल्य सुधारायचंय. त्याच्यामुळे काय होतं, संवाद कौशल्यामध्ये 2 कौशल्य आहेत. एक आहे रिलेशन बिल्ड होतात, 1 to 1, म्हणजेच वैयक्तिक संबंध सुधारतात. 1 to 1 कम्युनिकेशन मुळे आपले वैयक्तिक संबंध सुधारले जातात. आणि ज्याला 1 to all म्हणतो आपण, पब्लिक स्पीकिंग मुळे काय होतं की आपण एका वेळेस अनेक लोकांशी संबंध साधतो, त्यावेळेस त्याला पब्लिक स्पीकिंग म्हणतो. त्याच्यामुळे काय होतं, आपली लिडरशिप स्किल डेव्हलप होते. टीम वर्क मध्ये काम करायला आपल्याला संधी मिळते. जे काय इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं आहेत त्यांना टीम मध्ये काम करायचंय, आणि त्यासाठी या संवाद कौशल्याचं महत्व आहे. कुठं कुठं आवश्यकता असते, आपण दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना, डे टू डे लाईफ जगत असताना आपल्याला कुटुंबियांशी संवाद साधावा लागतोय, आपल्या नातेवाईकांशी संवाद साधतोय. आपण कार्यस्थळावरती म्हणजे शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक, विद्यार्थी आणि मित्रमैत्रिणी यांच्याबरोबर संवाद, कार्यस्थळावरती जे व्यावसायिक आहेत त्यांना आपल्या आपल्या ऑफिसच्या ठिकाणी संवाद साधावा लागतोय. आणि समाजामध्ये आपण घराच्या बाहेर पडले की प्रत्येक गोष्ट जी आहे ती बोलल्याशिवाय शक्य होत नाही. म्हणून आपल्याला या संवादाचं महत्व आहे. संवाद साधताना 2 गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. एक तर संघर्ष. संवादाचे 3 प्रकारचे संवाद करतात लोक. जनरली कुठलेही आपण जर पाहिले तर 3 टाईपची लोक असतात संवाद करणारी. एक काही लोकांचा संवाद असतो आक्रमक संवाद. त्या आक्रमक संवादामधून संघर्ष निर्माण होतो. काहींचा असतो एकदम नकारात्मक संवाद असतो. म्हणजे समोरचा काही जरी बोलला तरी ते काहीच त्याला रिॲक्ट करत नाही, काहीच नाही, चेहऱ्यावरती कुठलेही एक्सप्रेशन्स नसतात, काहीच बोलत नाहीत, किंवा जो समोरचा सांगेल त्याला यस, हो 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 हो, म्हणजे तो निष्क्रिय संवाद. एक आक्रमक संवाद, आणि त्याच्यामध्ये असतो स्वमताग्रहता. म्हणजेच काय, योग्य ठिकाणी योग्य गोष्ट करणे. म्हणजेच जे काय होतंय ते या 3 संवादामधून होतंय. आपला संवाद आक्रमक आहे, निष्क्रिय संवाद आहे का विन विन सिच्युएशन मधला आहे. म्हणजे काय, स्वमताग्रता आपण म्हणतो त्याला. तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही कशा टोन मध्ये बोलता याला जास्त महत्व आहे. आपण जे काय कुठेही संभाषण करतो त्याच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्याचं कारण म्हणजे आपण काय बोलतो यापेक्षा कशा टोन मध्ये बोलतो याला जास्त महत्व आहे. आणि 90% समस्या या आवाजाच्या टोनमुळे, त्याच्या चढ उतारामुळे होतात. आपला जो चढ उतार आहे ना आवाजाचा आणि आपला टोन कसा आहे त्याच्यामुळे समस्या निर्माण होतात. हे आपल्याला या संवाद कौशल्यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं. संवादामधल्या महत्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहोत.
त्या आहेत दोन टाईपच्या. एक आहे कंटेंट, संवादामध्ये कंटेंट काय आहे, आणि दुसरं आहे इंटेंट. आता कंटेंट म्हणजे काय? कंटेंट म्हणजे आपण संवाद साधत असताना कोणते कोणते शब्द वापरतो ते, आणि इंटेंट म्हणजे आपला हेतू काय आहे, आतमधून काय येतंय बाहेर, हेतू काय आहे. बरेच वेळेस संवादामधून किंवा आपल्या शब्दामधून जे व्यक्त करता येत नाही ते आपल्याला आपल्या इंटेन्शन मधून व्यक्त होतं. बरेच वेळेस समोरच्या व्यक्तीला इंटेन्शन लक्षात येतं. म्हणून काही ठिकाणी लोक म्हणतात की प्रेझेंटेशनचा जमाना आहे, प्रेझेंटेशन पाहिलं जातं संवाद कौशल्यामध्ये. तर काही लोक म्हणतात की प्रेझेंटेशन पेक्षा इंटेन्शन पाहिलं जातं. आता हा जो प्रकार आहे, आपण जे काय स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये इंटरव्ह्यूला जातो, इंटरव्ह्यूला आपण सारी तयारी करतो ती फक्त प्रेझेंटेशनची. शब्द कोणते वापरायचे, काय वापरायचे, मी काय बोलेल, माझे कपडे कसे आहेत, हा विचार करतो आपण प्रेझेंटेशन. मात्र आता प्रेझेंटेशनची पुढची स्टेप आहे, लोक इंटेन्शन पाहतात. समोरचा जो व्यक्ती आहे ना, तो आपण बोलत असताना पूर्ण आपलं अनालिसिस करत असतो. हा काय बोलतोय, याच्या हातून येतंय का ते, का हे फक्त पोपटपंची आहे, या साऱ्या गोष्टीचा विचार होतो. आणि लोकांचं प्रेझेंटेशन कडून लक्ष कुठं जातं, इंटेन्शन कडे जातं. म्हणून संवाद साधताना आपल्या हातून येतंय का ते, का आपण ते कुठून तरी आणतोय, जाणीवपूर्वक आणतोय आपलं, म्हणून त्याला इंटेन्शन म्हणतोय. संवादाचा हेतू महत्वाचा आहे. एक वेळेस शब्द थोडेफार इकडे तिकडे होतील, भाषा इकडे तिकडे होईल, आपले हावभाव होतील, आवाजाचा चढ उतार कमी जास्त होईल, परंतु आपलं इंटेन्शन मात्र कायम पाहिजे, की लक्षात आलं पाहिजे समोरच्याला की अरे मला शब्दात नाही मांडता येत ते, मला हावभाव नाही करता येत ते, पण माझं इंटेन्शन हे आहे. आणि ते इंटेन्शन कसं येतं, आपल्या आतून येतं ते. म्हणून आपल्याला संवादामध्ये या इंटेन्शनला खूप महत्व आहे. कंटेंट आणि इंटेंट. जर कंटेंट चांगला असेल आणि इंटेन्शनही चांगलं असेल तर निश्चितच त्याचा दोन्हीचाही फायदा होतो. परंतु त्यातल्या त्यात जर आपला चूज करायचा असेल तर इंटेन्शनला आपला जास्त महत्व द्यायचंय. म्हणून या गोष्टी पाहिल्या. आता संवादामधून आपल्या समोरच्या व्यक्तीपर्यंत काय पोहोचवायचं नेमकं, हे जे काय कंटेंट आहे आणि इंटेंट आपण जो पाहिला आहे इंटेन्शन, याच्यातून नेमकं काय पोहोचलं पाहिजे. आपण पहिली स्लाइड मध्ये म्हटलो की समोरचा व्यक्ती महत्वाचा आहे, बाकी सारं सोडा. समोरचा व्यक्ती महत्वाचा आहे संवादामध्ये. तर काय पोहोचवायचंय त्याला, आपल्याला संवादामधून कंटेंट आणि इंटेंट मधून या चार बाबी त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच पाहिजेत. याच्यातली प्रत्येक गोष्ट काही ना काही प्रमाणात दिली पाहिजे. मग समोरच्या व्यक्तीला मोटिवेशन तरी मिळालं पाहिजे. जर आम्ही विद्यार्थी असू आणि मित्रांमध्ये जर आम्ही चर्चा करत असू, संवाद करत असू, तर आपण जे काही संवाद करतोय त्याच्यामधून समोरच्या मित्राला काही ना काहीतरी मोटिवेशन मिळालं पाहिजे, प्रेरणा मिळाली पाहिजे. अरे हा म्हणतोय ना, हा असं काहीतरी होऊ शकतं, ना की आपल्या चर्चेतून तो नाउमेद नाही व्हायला पाहिजे. आपण पाहतोय समाजामध्ये लोकांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की लक्षात येतंय की एकतर हा आनंदी आहे का कुठेतरी नर्वस आहे. आपल्याला त्याच्या चेहऱ्याकडे, आपल्या मित्राकडे पाहून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की अरे याला काहीतरी, याचं काहीतरी बिघडलंय, आणि आपल्याला त्याला मोटिवेट करता आलं पाहिजे. म्हणून आपला जो काही संवाद होतोय तो समोरच्या पर्यंत आपण काही प्रेरणा देतोय का, ही पहिली गोष्ट. ते नाही शक्य झालं तर काही ना काही प्रकारचं नॉलेज तरी जातंय का त्याच्यापर्यंत आपल्या संवादामधून. मग ते 1 to 1 असेल किंवा 1 to all असेल, काही ना काही प्रमाणात नॉलेज तरी गेलं पाहिजे. त्यानंतर उद्बोधन. उद्बोधन म्हणजेच नेमकं काय, एनलायटनमेंट. आपण पहा काही लोकांची जी संवादाची पद्धत असते ना ती उद्बोधन असतं. उद्बोधन गाडगे बाबांचं जे काय भाषण असायचे, गाडगे बाबांचा जो संवाद असायचा, ते काय करायचे, एनलायटनमेंट व्हायचंय. म्हणजे लोकांना नुसतं असं ऐकलं, आपण आजही नुसतं त्यांचं काही ऐकलं ना की आपल्याला काहीतरी लगेच असा बोध होतो, क्लिक होतं लगेच. क्लिक होणं म्हणजेच एनलायटनमेंट. एक छोटीशी गोष्ट आपल्या समोर येते आणि आपल्याला वाटतं की अरे यस, म्हणून त्याला उद्बोधन म्हणतोय. आपल्या संवादामधून काही ना काहीतरी उद्बोधन झालं पाहिजे, एनलायटनमेंट. त्यानंतर करमणूक. कारण करमणूक नाही झाली तरी चालू शकते, परंतु सध्याचा जमानाच असा आहे की करमणूक व्हायला पाहिजे, काही ना काहीतरी करमणूक झाली पाहिजे. नाही तर काय होतंय की लोक लगेच ताबडतोब काय होतंय, लोक बाहेर पडतात, बाजूला सरकतात. म्हणून एज्युकेशन, अगोदर एज्युकेशन एंटरटेनमेंट वेगळी होती, पण आताचं एज्युकेशन सारं कसं आहे, एज्युटेनमेंट. म्हणजे फक्त एज्युकेशन आपल्याला देता येत नाही, तर एज्युटेनमेंट. आपल्या या साऱ्या चार बाबी आपल्याला आपल्या संवादातून साध्य झाल्या पाहिजे. हे कायम आठवणीत ठेवायचं. आणि त्यासाठी एक संस्कृत मधलं सुभाषित आहे. संस्कृत मध्ये सांगितलंय, आता ऍक्च्युअल मला ते समोर तुमच्या समोर नाही दाखवता येणार कारण मी केलेलं नाही ते प्रेझेंटेशन, पण त्याच्यामध्ये असं सांगितलंय
की कुणाचंही वक्तृत्व किंवा संवाद कशाला म्हणायचं किंवा संवाद कौशल्य कशाला म्हणायचं किंवा संवाद कशाला म्हणायचं, त्याच्यात त्यांनी सांगितलं की या 4 बाबी ज्याच्यातून मिळतात, मग ते प्रेरणा असेल, ज्ञान असेल, उद्बोधन असेल आणि करमणूक, या 4 बाबी ज्यातून मिळतात त्याला म्हणायचं संवाद. म्हणून या 4 बाबी थोड्याफार प्रमाणात तरी मिळाल्या पाहिजेत, काही ना काहीतरी मिळाल्या पाहिजेत, त्याला आपण संवाद कौशल्य असं म्हणतो. आता तुम्हाला एक अंदाज आला असेल की आपला संवाद काय साधायचा, कशासाठी साधायचा, कुणासाठी साधायचा, त्याच्यातून काय मिळालं पाहिजे. हे जे काय सारे प्रश्न आहेत ना, ते प्रश्नाची उत्तरं आपल्याला या आजच्या सत्रातून आपल्याला लक्षात येतील. म्हणून संवादानंतर त्याच्यामध्ये काहीतरी आपण ज्याच्याबरोबर संवाद साधतो, त्याच्याबरोबर चर्चा करतोय, आपण ज्या मित्राबरोबर बोलतोय किंवा ज्या इंटरव्ह्यूला आपण जातोय किंवा जिथं आपण गट चर्चा करतोय, त्याच्यामध्ये काहीतरी सकारात्मक बदल झाला पाहिजे. म्हणून आपल्याला बिफोर आणि आफ्टर, आपण अगोदर काय होतो आणि नंतर काय आहेत हे आपल्यालाच इमॅजिन झालं पाहिजे. पहिल्या ऑडियन्स पोल मध्ये आपण विचारलं होतं की कुणी स्वतःचा व्हिडिओ तयार करून ऐकला किंवा पाहिला आहे काय, तर आपल्याला हे करायचंय. आपले जवळपास 50% विद्यार्थी, 60% विद्यार्थी असे होते की जे म्हटले की आम्ही आमचा ऑडिओ आणि व्हिडिओ ऐकलेला नाही कधीच. म्हणून आता एक ऍक्टिव्हिटी करायची. आजचा कार्यक्रम झाल्यानंतर, आज दिवसभरात सुट्टीचा दिवस आहे, आपण आपल्या मोबाईलवरती आपला स्वतःचाच व्हिडिओ किंवा ऑडिओ तयार करायचा आणि तो स्वतः ऐकायचा आहे. तुमचा स्वतःचा परिचय करून देणारा विद्यार्थी असेल तर विद्यार्थी परिचय करून देऊ शकतो की मी अमुक अमुक, मी या गावचा, मी या कॉलेजला शिकतोय, असा स्वतःचा एक 2 मिनिटाचा व्हिडिओ, 3 मिनिटाचा करा, 4 मिनिटाचा करा आणि वारंवार व्हिडिओ करा, पहा, त्याच्यात काय जाणवतं स्वतःलाच ते पाहायचंय आपल्याला. स्वतःचा परिचय करून देणारा 2 मिनिटाचा व्हिडिओ तयार करायचा आहे, स्वतः पाहायचा आहे, त्याला काही खर्च येत नाही. आज दिवसभराची ही ऍक्टिव्हिटी कम्युनिकेशन स्किलसाठी. स्वतःला आवडला तर आपले आई वडील, बहीण भाऊ, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, सहकारी, हितचिंतक यांना दाखवायचा, त्यांना फॉरवर्ड करायचा, त्यांना विचारायचे अरे मी आज असं असं केलंय. फक्त एक काळजी घ्यायची, जी कंसात लिहिलंय मी, नाउमेद करणाऱ्यांच्या नादी लागू नका. जो विद्यार्थी किंवा जो मित्र आपल्याला म्हणे अरे काय केलंस तू, किंवा काही खाली खेचणारा असतोय, कुणी हसणारा असतोय, म्हणजेच काय, जो आपल्याला मोटिवेट करू शकतो त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, त्यांचा फीडबॅक घ्या, काय वाटतंय तुला, किंवा आपणच पाहिल्यानंतरही आपल्या लक्षात येते की आपल्याला काय वाटतं ते. म्हणजेच यामुळे काय होतंय, आपल्यामध्ये सुधारणा व्हायला लागते. आपला ऑडिओ, आपला आवाज ऐकायला मिळतो, अरे मी काय बोलतो, कसं बोलतो, किंवा माझा व्हिडिओ आपला पाहायला मिळतो स्वतःचाच. या गोष्टी आपल्या जर केल्या तर आपलं कम्युनिकेशन स्किल जे आहे, संवाद कौशल्यामध्ये निश्चितच काही ना काहीतरी फरक पडलेला असेल. त्यासोबत हे झालं आपण स्वतःच, त्यासोबतच संवाद कौशल्यासाठी इतरांचे व्हिडिओ पाहायचे, ऑडिओ ऐकायचे. कारण आता भरपूर वेळ आहे आपल्याजवळ, मोबाईल प्रत्येक विद्यार्थ्यांकडे आहे, हेडफोन लावला की आपण चांगल्या गोष्टी पाहू शकतो. कम्युनिकेशन स्किल वरती आपण इतर जे काही लोक आहेत, जे पब्लिक स्पीकर आहेत टॉपचे, त्यांचे काही व्हिडिओ पाहू शकतो, त्यांचे ऐकू शकतो, त्यांना काय वाटते. आणि हे जे काही सॉफ्ट स्किल आहेत ना, या सॉफ्ट स्किल मध्ये असा काही सिलेबस नसतो. मी जे काय आज सांगितलं ते प्रत्येक जण सांगेल असं काही नाही, तो त्याच्या पद्धतीने वेगवेगळ्या भाषेत सांगेल, वेगवेगळ्या पद्धतीने सांगेल. म्हणून आपल्याला काय करायचं, प्रत्येकाचं ऐकून घ्यायचंय आणि त्याच्यातनं मग आपली असा विचार नाही करायचा की मी कॉपी करतोय काय. तसा जर विचार केला तर आपण आपल्या आयुष्यात कॉपीच करत असतो. कुठेतरी ऐकलेलं असतं, पाहिलेलं असतं, कुणाबरोबर तरी शेअर झालेलं असतं आणि ते कधीतरी आपण परत ज्यावेळेस करतो, बोलतो, ते कॉपीच असतं ना. फक्त ती काय कॉपी म्हणजेच आपल्या आपल्या भाषेत असते किंवा आपण त्याला आपलं इनोव्हेशन वापरून ते करतो. म्हणून मी कुणाची कॉपी करतोय का असा विचारही मनात येऊ द्यायचा नाही. कारण काय, तसा विचार मनात आला की मग आपण काय होतो, इन्फेरिटी कॉम्प्लेक्स येतो की अरे नको मग मला करायला. आपण ह्या गोष्टी इतरांचे व्हिडिओ पाहायचे, ऐकायचे, त्याच्यातून काय करायचंय, निरीक्षण करायचंय, ऑब्झर्वेशन, लोक कशी बोलतात, एखाद्या विषयावरती कशी बोलतात, त्यांनी का हे असं का बोलले असतील, विश्लेषण करायचं. त्याच्यामधून आपला काहीतरी अंडरस्टँडिंग होईल, आकलन होईल, रिझनिंग करता येऊ शकतं की अरे या विषयावर हा का बोलला, कसं त्यांनी तयार केलंय. आजच्या प्रेझेंटेशनवरती, आजचं प्रेझेंटेशन जे आहे याच पद्धतीने तुम्ही प्रत्येक विषयाचं करू शकता. कारण आपलं आता भाषण कसं तयार करायचं ते सुद्धा पाहायचंय. आजचं जे प्रेझेंटेशन आहे ते तयार काय केलं होतं, संवाद कौशल्यावर तयार केलं होतं. म्हणजे मी इथं सुद्धा त्याच ट्रिक वापरल्यात. भाषण कसं तयार करायचं हे तयार करण्यासाठी सुद्धा ट्रिक मी कोणत्या वापरल्यात त्या आहेत, पहा पुढच्या स्लाइड वरती. भाषण कसे तयार करावे. आजचं हे जे सत्र आहे, या सत्रामध्ये
तुम्हाला असं रेडीमेड काहीच मिळणार नाही, पण तुम्हाला आता रॉ मटेरियल मिळालेलं असेल. तुम्हाला फक्त काय करायचं, पुट द व्हॅल्यू आणि गेट द आन्सर. तुम्हाला फक्त काय करायच्यात, व्हॅल्यू टाकायच्यात. तुम्हाला कुठल्या विषयावरती भाषण तयार करायचे तुम्ही ठरवायचं आणि तिथं 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 तुमचे तुमचे उदाहरणं टाकायचे. मग भाषण कसं तयार करावं यासाठी तुम्हाला एक ट्रिक देतो मी पहिली, की तुम्हाला ज्या विषयावरती बोलायचंय 5 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, एक वर्कशॉप, एक दिवसभराचं हे सारं करायचं असेल तर त्याच्यासाठी एक छोटासा ठोकताळा म्हणजे काय, त्या विषयावरती फक्त प्रश्न विचारत राहायचे, स्वतःलाच विचारायचं भाषण तयार करताना. आता आजचा विषय काय होता, प्रभावी संवाद कौशल्य. मग मी काय वापरलं, सारे WH चे क्वेश्चन जे असतात. मग हे संवाद कौशल्यामधून कुणाचा फायदा होऊ शकतो, संवाद कौशल्य काय असतं, ते कसं असतं, त्याच्यामध्ये कुठले कुठले हावभाव कसे असतात, त्याच्यामध्ये भाषण कसं तयार करायचं असतं. म्हणजे सारे प्रश्न मी स्वतःला विचारले आणि त्या प्रश्नांची उत्तरं एकदा आली ते सारं रॉ मटेरियल तयार होतं. मग ते कसं मांडायचं तेही आपण पाहणार आहोत. पण पहिली गोष्ट म्हणजे भाषण कसं तयार करायचं, किंवा जर इथे या ठिकाणी काही स्पर्धा परीक्षेची मुलं असतील तर निबंध कसा लिहायचा, दीर्घोत्तरी प्रश्न उत्तर जर असेल दीर्घोत्तरी तर ते कसं तयार करायचं. तर त्यासाठीचा पहिली हिंट जी आहे ती हिंट आहे, सारे प्रश्न तयार करा त्या विषयाचे, की काय असतं, कसं असतं. म्हणजे 7 प्रश्न आपण 6 किंवा 7 प्रश्न म्हणतो. कोण आहे, हुम, किसको, क्या, व्हॉट, हुज, विच, वेअर. म्हणजे त्या विषयाच्या संदर्भात ते सारे प्रश्न जे आहेत ना, त्या प्रश्न का तयार, भाषण का केलं जातं, भाषण कुणासाठी केलं जातं, भाषणामध्ये काय असलं पाहिजे, भाषण म्हणजे काय असतं, प्रभावी संवाद कौशल्य, त्याच्यामुळे काय होतं, टॉपची लोक काय करतात. म्हणजे सारे शेवटी काय, क्वेश्चन क्वेश्चन क्वेश्चन. या क्वेश्चनची उत्तरं आपण शोधली की ऑटोमॅटिक आपल्या जवळ एक मटेरियल तयार होतं. आता हे मटेरियल परत कसं एकत्र करायचं ते आपण पाहूया. पण तुमच्याजवळ एकदा असं रॉ मटेरियल तरी येऊन जातं की भाषण तयार करताना कुठल्या विषयावर बोलायचंय ते आपण ठरवूया. 5 मिनिटं बोलायचंय, अर्धा तास बोलायचंय का 1 तास बोलायचं हे नंतर ठरवूया. पण अगोदर आपल्याजवळ काय काय मटेरियल येतं ते गोळा करायचं. ते काय फार मोठी गोष्ट नाही, त्याला फक्त कागद आणि पेन मात्र लागणार आहे. आपण आता कागद आणि पेन घ्यायचं विसरतो, मात्र कागद आणि पेन घेतला की जे जे आपलं आठवतं त्या गोष्टी एकदा लिहून काढायच्या, रॅन्डमली लिहून काढायच्या त्या. हा एक पर्याय. दुसरा आणखीन एक पर्याय आहे, तो आहे भाषण तयार करताना एकच लक्षात घ्यायचं, 3 गोष्टी आपल्या करता येतील का, एक तर ते करा किंवा हे करा किंवा दोन्ही करू शकता. काय, की एखाद्या विषयाचे भूतकाळातले संदर्भ काय आहेत, सध्या वर्तमानात काय आहे आणि भविष्य काळात काय असतं. मग आता भाषणाच्या संदर्भातच जर आपण विचार केला तर भूतकाळात, मग आता आपण एक कुठेतरी अशी एक लक्ष्मण रेषा आखूया. कोरोना पूर्वीचं भाषण प्रभावी संवाद कौशल्याचं महत्व, कोरोना पूर्वी म्हणजे महामारी येण्याच्या पूर्वी काय होतं, भूतकाळात कसं चालायचं ते आपण पाहिलं, मोठ्या मोठ्या सभा संमेलन व्हायची. सध्या वर्तमान काळात काय होतंय आणि भविष्य काळात काय असेल. सध्याचं शिक्षण कसं आहे, शिक्षणावरती जर भाषण तयार करायचं तर भूतकाळात काय होतं, कोरोनाच्या पूर्वी काय होतं, सध्या काय आहे आणि भविष्यात काय असेल. आरोग्य क्षेत्रामध्ये अगोदर काय होतं, सध्या काय आहे, भविष्यात काय असेल. प्रशासनामध्ये अगोदर काय होतं, आता काय आहे, नंतर काय असेल. हे फक्त आपण जरी विचार केला ना तरी आपल्या समोर काही ना काहीतरी मुद्दे तयार होतील आणि तेच मुद्दे आपल्याला नंतर भाषणात मांडायचे. म्हणजे हे, किंवा निबंध असेल, स्पर्धा परीक्षेची जर काही मुलं असतील, UPSC MPSC देणारी, त्यांच्या समोर आपल्याला नेमके मुद्दे कसे तयार करायचे, त्या मुद्द्यासाठी सुद्धा आपल्याला या भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळाचा संदर्भ देऊन आपला मुद्दे तयार करता येतील. त्याच्यासोबतच हे अगोदरचं WH क्वेश्चन्स, WH ने सुरू होणारे सर्व क्वेश्चनची आन्सर आपण शोधली की आपल्याला लगेच मुद्दे तयार होतील. त्यानंतर आणखीन एक आता पर्याय, तुम्ही म्हणाल की अरे याच्यामध्ये तर तुम्ही आम्हाला उदाहरण देत नाही, 1 तासामध्ये शक्य नाहीये, परंतु तुमच्या समोर मी आता काही ना काहीतरी गोष्टी सांगणार आहेत, त्या गोष्टीमुळे तुम्हाला या सत्रानंतर हे सारं करता येऊ शकतं. आता आमच्याजवळ जर काही मुद्दे सापडले, पण हे एकत्र कसे करायचे, 5 मिनिटात कसं बसवायचं, 15 मिनिटात कसं बसवायचं, 1 तासात कसं बसवायचं आणि 1 दिवसाचं वर्कशॉप असेल तर काय करायचं, असा प्रश्न तुमच्या समोर असेल तर त्यासाठी मात्र आपण आता पुढच्या स्लाइडवर जातोय आणि इथं मात्र आता एक स्टोरी आहे. स्टोरी, आता आपली एक स्टोरी, आता एक आपण गोष्ट ऐकणार आहोत. स्टोरी टायमिंग आहे आता हा, कारण काय 1 तासाचं सत्र आहे, त्याच्यामध्ये आपण आता एक स्टोरी ऐकूया. पण लक्षात घ्या,
मी विषयांतर करणार नाही. आपलं अगोदरच ठरलंय की आपलं विषयांतर करायचं नाही. आपल्या जे काय स्टोरी असेल, जी काय गोष्ट असेल ना, त्या गोष्टीचा संदर्भ आपल्या विषयाशी संबंधितच असेल. आपण जे पाठीमागे 2 स्लाइड पाहिल्यात किंवा आजचं जे सत्र आहे त्या सत्राशी संबंधितच असणार आहे आपली स्टोरी. तर ती स्टोरी तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक एक विद्वान पंडित आणि त्यांची 4 मुलं. हे जे विद्वान पंडित आहेत ना, त्यांना 4 मुलं असतात आणि त्यांच्या लक्षात येतोय की अरे आपण तर एवढे विद्वान आहोत, पण आपली मुलं काहीच करत नाही. आपली मुलं एकदम आळशी आहेत. या महामारीच्या काळात नुसती घरात बसून आहेत, ती काहीच करत नाहीत, इनोव्हेटिव्ह काहीच नाही, अभ्यास होत नाही आणि ती कायम कायम बसलेली आहेत, ते काहीच करत नाहीत. असं त्या विद्वान पंडिताच्या लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलंय, 4 जणांना काढून दिलं घराच्या बाहेर आणि सांगितलं तुम्ही तुमचं काम करा, आता तुम्हाला काय करता येईल ते करा, तुम्हाला काहीच मिळणार नाही. तुम्हाला जिथं जायचं तिथं जा आणि स्वतःच तुम्ही काहीतरी शिकून या. मी एवढा मोठा विद्वान पंडित आहे, तुम्हाला काहीच जमत नाही, तुम्ही काहीतरी शिकून या. आणि ही 4 मुलं जातात जंगलामध्ये आणि जंगलामध्ये गेल्यानंतर ते म्हणतात अरे आपण काय करायचं आता, आपलं काय करता येईल. आणि ते काय करतात, 4 मुलं 4 दिशेला निघून जातात. ते म्हणतात आपण फिरून तर येऊया, आपला काही ना काहीतरी मिळेल. एकदा घराच्या बाहेर पडलो, आपण ठरवलं ना की काही ना काहीतरी मार्ग निघतोच. ते बाहेर पडले, घराच्या बाहेर पडले, जंगलामध्ये गेले आणि 4 जण 4 दिशेला गेले. आणि काही ठराविक वेळानंतर 1-2 दिवसानंतर ते परत आले. 4ही जण एका ठिकाणी आले. आणि मग त्यांनी काय केलं होतं, त्यांनी जे काय क्रिएशन केलं होतं, त्यांनी जे काय इनोव्हेशन, त्यांना जे काय नॉलेज मिळालं होतं, ते त्यांच्या समोर होतं. आणि मग तो त्यातला एक मुलगा म्हटला की मी काय केलं, मी 2 दिवसामध्ये जंगलामध्ये काय केलं होतं. त्यांनी एक पोतडी काढली आणि ती पोतडी खाली टाकली आणि त्याच्यामध्ये सारे हाडं होती. हाडं होती ती सारी छोटी छोटी हाडं त्यांनी टाकून दिली ती आणि त्यांनी दाखवलं की हे पहा मी हे सारं शोधलंय, जंगलामध्ये मी ही हाडं शोधली. बाकीच्यांना काहीच कळलं नाही काय होतंय, ते काय होतं ते कळलं नाही. पण लगेच दुसरा तयार झाला, दुसऱ्याची ट्यूब पेटली. दुसरा जो भाऊ होता तो समोर आला आणि त्यानं लगेच काय करायला लागला, ती जी हाडं आहेत ना ती जोडायचा प्रयत्न करायला लागला. एक 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 जे हाड जमतंय ते असं जोडायला लागला. काही हाडं असे बाजूला टाकून द्यायला लागला. असे जोडत 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 काही हाडं बाजूला फेकून द्यायला लागला. त्याचा परत फेकून दिलेला हाड परत आणायला लागला आणि तो असा एक सांगाडा त्याने तयार केला. दुसऱ्याने काय केलं, सांगाडा तयार केला. तरी काही हाडं अशी त्यांनी बाजूला फेकली, काही परत घ्यायचा, परत लावायचा आणि एक छानसा सांगाडा त्यांनी तयार केला दुसऱ्या मुलाने. आपण शाळा महाविद्यालयामध्ये पाहतो पहा, ते सांगाडा असतो पहा प्राण्याचा किंवा कशाचा, तसा एक प्राण्याचा सांगाडा त्यांनी तयार केला. काही हाडं पडलेली होती इकडे तिकडे. तिसरा मुलगा, तो जो तिसरा भाऊ आहे, त्यानं लगेच समोर आला आणि त्यानं पाहिलं तो सांगाडा आणि त्यानं त्याच्यामध्ये काय केलं, तो सांगाडा ऍक्च्युअल कशाचा होता, वाघाचा सांगाडा तयार झाला होता, वाघाचा. पण तो स्पष्ट दिसत नव्हता, काही कळत नव्हतं, पण एक सांगाडा होता. त्या तिसऱ्या भावाने काय केलं, त्याच्यामध्ये मांस म्हणजे त्याला जे काय आपण म्हणतो ना मसल्स, ते मसल्स आणून टाकले. कारण तो शिकला होता, 2 दिवसामध्ये काहीतरी विद्या शिकला होता आणि त्या विद्येमधून त्यानं काय केलं, त्याच्यामध्ये मसल्स तयार केले त्या वाघाचे. त्या वाघासाठी त्यानं सारं तयार केलं आणि तो हुबेहूब वाघ तयार झाला तिसऱ्या भावाने. आणि चौथ्यानं काय केलं, चौथा तिथं आला आणि चौथ्यानं त्याला हात लावला, काहीतरी मंत्र पुटपुटले आणि त्याच्यामध्ये जीव तयार झाला आणि तो जिवंत वाघ तयार झाला. आपल्याला या गोष्टीच्या पुढची गोष्ट तुम्हाला साऱ्यांना माहिती आहे, त्या पुढच्या बाबीचा संबंध नाही. आपल्याला पुढे काहीच पाहायचं नाही. आपल्याला या 4 मुलांनी 4 भावांनी काय केलं त्याचा आणि अगोदरच्या कथेचा काही संबंध तुम्हाला लागतोय का? आपण जे पाहिलंय भाषण कसं तयार करायचंय त्याचा काही संदर्भ लागतोय का तुमच्यापैकी काही लोकांना? पहा काही जमतंय का? खरं तर आपल्याला पुढे काय झालं ते त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपला फक्त आपली गोष्ट समजून घ्यायची होती. काय केलंय तुमच्यापैकी कोणी चॅट बॉक्स मध्ये लिहू शकतंय का की काय झालं या गोष्टीमध्ये, त्याचा आणि भाषण कसं तयार करायचं याचा काही संबंध आहे काय? कोणी असेल तर सांगा. तुम्ही विद्यार्थी काही लिहू शकता. कलेक्शन ओके ओके ओके. पुढे काय काय झालंय ओके. असेंबल केलंय ओके 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 ओके. यस 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 यस. ठीक आहे, आपल्याजवळ वेळ कमी असल्यामुळे मी सांगून टाकतो. काय केलं या मुलांनी, या मुलांनी आपल्याला ज्या पद्धतीने आपण अगोदर पाहिलंय की इथं आपल्याजवळ खूप मटेरियल तयार झालं होतं. म्हणजे ज्या पद्धतीने त्या मोठ्या भावंडांनी जे हाडं तयार आणली होती ती दुसऱ्याने काय केली, व्यवस्थित लावली. म्हणजेच काय, जे महत्वाचं आहे ते सिक्वेन्सली लावलं. जे रॉ मटेरियल होतं त्यातलं काही फेकून दिलं, दुसऱ्याने ते सिक्वेन्सली लावलं. आपल्या भाषणामध्ये सुद्धा जे काय आहे ना त्यातले महत्वाच्या बाबी अगोदर चूज करायच्या.
बाकीच्या फेकून द्यायच्या, बाकीच्या काढून टाकायच्या. त्यानंतर जर समजा आपल्याकडं भूतकाळातले काही संदर्भ असतील, वर्तमानातले असतील, तर त्याला सिक्वेन्सली लावायचंय. भाषणासाठी आपण त्याला सिक्वेन्सली लावणार आहोत. त्यामध्ये आपल्या भाषेमधून आपलं जे काय कौशल्य आहे ते कौशल्य त्यात ओतायचंय. ज्याप्रमाणे दुसऱ्यांनी काय केली त्याची जुळवाजुळवी केली. आपण भाषण करताना सुद्धा जुळवाजुळवी करतो. तिसरा मुलगा काय करतोय, त्याच्यामध्ये जीव ओततोय. तिसरा जो आहे तो मसल्स, म्हणजेच आपल्याला आपल्या भाषणामध्ये आपले हावभाव वापरायचे, आपली बॉडी लँग्वेज कशी आहे, आपण फीडबॅक कसे घेतोय, या साऱ्यामधून. आणि मग तो शेवटी काय करतो, त्याच्यात जीव ओततो. आपल्याला आपलं भाषण सादर करताना त्याच्यामध्ये जीव ओतायचा आहे. जसं त्याने जीव ओतलाय ना, तसा आपल्याला सुद्धा त्याच्यामध्ये जीव ओतला. आपल्या संवादामध्ये आपण जीव ओतला, किंवा आपण इंटेन्शन जर आणलं, इंटेन्शननी सारं केलं की आपलं भाषण तयार होतं. म्हणून आपल्याला जी गोष्ट होती ना, त्या गोष्टीमधून फक्त आपल्याला शोधायचंय की प्रत्येक भाषण, प्रत्येक निबंध असाच तयार होत असतो. काय त्याचं काय असा ठोकताळा नाही, हा बरोबर आणि हा चूक. बरोबर आणि चूक काहीच नसतं. संवाद कौशल्यामध्ये म्हणा किंवा कुठल्याही निबंधामध्ये बरोबर आणि चूकचा विचारच करायचा नाही. जो करेल समोरचा तो करत राहील, बरोबर काय आणि चूक काय. आपण विचार करायचा, आपल्याजवळ मटेरियल काय आहे, हाडं मिळालीत ना घ्या, त्यातनं आपला कसा तो सांगाडा तयार करायचा तो आपण ठरवा. त्यातलं काय फेकून द्यायचं, कुणाला ते वाटेल का फेकलं ते, जे वाटतं ते घ्यायचं. यातलं सारच घेतलं पाहिजे का, आपल्याजवळ वेळ किती आहे त्या वेळेनुसार आपण ते मांडू शकतो. अशा पद्धतीनं आपण संवादामध्ये भाषण तयार करू शकतो आणि निबंधामध्ये सुद्धा अशा गोष्टी आपल्याला तयार करता येऊ शकतात. ही होती विद्वान पंडिताची गोष्ट. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आणि त्याच्यातून तुम्हाला संवादाचं काही कळलं का? काही असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये येस किंवा नो टाईप करू शकता. याच्यामधून तुमच्या लक्षात आलंय का? जर आलं असेल तर तुम्ही येस किंवा नो टाईप करू शकता, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. आपण या सत्राच्या शेवटी प्रतिक्रिया घेणार आहोत. जाणीवपूर्वक रेंजचा प्रॉब्लेम असू शकतो, म्हणून आपण जाणीवपूर्वक माझं जे सत्र आहे ते कंटिन्यू करतो मी, आणि हे सत्र कंटिन्यू झाल्यानंतर आपण प्रतिक्रिया घेऊया. परंतु या ठिकाणी मात्र मी हे सत्र कंटिन्यू करतोय. ओके ओके, थँक्यू. ओके ओके, आपण जाऊया पुढं, की आपण इथपर्यंत आलोय. आता कम्युनिकेशन स्किल मुळे काय होतंय, कम्युनिकेशन स्किल मुळे नेमकं काय होतंय, कम्युनिकेशन स्किल बढ़ाने से क्या होता है, इससे क्या होता है, असं केल्याने काय फरक पडणार आहे, आमचा संवाद चांगला झाल्याने इससे क्या फायदा होने वाला है, आपको सपोर्ट मिलता है, लोगों का सपोर्ट मिलता है. लोक म्हणजे आपले जे मित्रमैत्रिणी असतील किंवा आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या ठिकाणच्या लोकांचा आपल्याला सपोर्ट मिळायला लागतोय. म्हणून आपलं संवाद कौशल्यामुळे आपल्याला लोकांचा सपोर्ट मिळायला लागतोय. आपली लिडरशिप क्वालिटी जी आहे, ती लिडरशिप स्किल जे आहे ते डेव्हलप व्हायला लागतात. आपल्याला नॉलेज मिळायला लागतंय. आता या 70 सत्रामध्ये, या 1 वर्षातल्या 70 सत्रामध्ये हे जे 70 आयोजक असतील त्यांच्या बरोबरचे प्रत्येक जर आपण 4-5 लोक जरी पकडले तरी जवळपास 150-200 लोकांबरोबरचा माझा संवाद आयोजकांबरोबरचा. त्याचबरोबर या जे काय पार्टिसिपंट, म्हणजे प्रत्येक सत्रामध्ये जर आपण 100 जरी लोक म्हटलं तरी 70 म्हणजे जवळपास 60,000 लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येतंय. त्यामुळे आपल्यालाही त्यांच्याकडनं काही फीडबॅक मिळतात, म्हणून आपलं नॉलेज वाढतं. कम्युनिकेशन स्किल मधून आपल्याला मत मांडायला जमायला लागतंय. जे काही या कोरोना महामारीच्या काळात जर आपण असं काही केलं नसतं तर काय झालं असतं, या 1 तासामध्ये मी जर हे केलं नसतं तर याच्यापेक्षा आणखी दुसरं काही चांगलं केलं असतं का, हा प्रश्न अगोदर आपल्याला विचारायचा आहे. की या 1 तासामध्ये याच्यापेक्षा चांगलं माझ्याकडून काही घडू शकलं असतं. याचं उत्तर जर यस असेल तर मग मी हे बंद केलं पाहिजे. पण याचं उत्तर असेल की नाही, याच्यापेक्षा चांगलं काही झालं नसतं. सुट्टीचा दिवस आहे आणि हा सुट्टीचा दिवस या गोष्टीसाठी आपण यूज करतोय, म्हणून काय की आपल्याला आपलं मत मांडायला जमायला लागले आणि त्याचा फायदा होतोय. म्हणून आपला कम्युनिकेशन स्किलमुळे याचा फायदा होतो. रिलेशन बिल्ड होतात. आज नरेशचंद्र काठोळे सर किंवा खांडवे सर अशा पद्धतीने महाराष्ट्रातले वेगवेगळ्या जिल्ह्यातले 35 जिल्ह्यामधले वेगवेगळ्या एनजीओ ची लोक असतील, शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य असतील, विद्यार्थी असतील, शिक्षक, पालक यांच्या बरोबरचे रिलेशन आपले बिल्ड व्हायला लागतात. 1 to 1 कम्युनिकेशन आपण पाहिलंय. त्यानंतर 1 to ऑल म्हणजे पब्लिक स्पीकिंग आपला हे करता येतंय. त्यानंतर एक गोष्ट दिली मी खाली, ती पहा. कम्युनिकेशन मुळे काय होतंय, अलीबाबा 40 चोर, तो पिक्चर तुम्ही पाहिला असेल किंवा ती कथा पाहिली असेल विद्यार्थ्यांनी, की अलीबाबा 40 चोर मध्ये काय होतंय की नेमकं कुलूप कधी उघडलं जातंय, ताला कब खुलता है. त्याचं उत्तर तुमच्या लक्षात येईल की अलीबाबा 40 चोर मध्ये ताला कब खुलता है,
जर आपण बोललो तरच ते कुलूप उघडतंय. तिळा तिळा दार उघड. आणि आयुष्यामध्ये सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये आपण जर कुठंतरी तोंड उघडलं, आपण जर बोललो, आपण जर कम्युनिकेशन केलं, तरच ताला खुलताय. जे काय आपले प्रॉब्लेम्स आहेत, छोटे मोठे जे प्रॉब्लेम आहेत जीवन जगत असताना, हे सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह कधी व्हायला लागतील? आपण जर बोललो तर, आपण जर कुणाला सांगितलं तर, आपण जर कुणाचं ऐकलं तर. जेव्हा आपण संवाद साधायला लागू, आपण जर एकटेच असं बसायला लागलो, तर काय होईल? संवाद होणार नाही. म्हणून ताला कब खुलता है? तर बोलणे से. जर बोललो तरच. आणि बोलणं म्हणजे काय? संकोच. मॅक्झिमम लोकांचा, आपण सुरुवातीला विचारलं की किती टक्के लोकांना भीती वाटते. जर आपण गुगलला विचारलं की टॉपची भीती कोणती आहे, जगातली टॉपची भीती, तर बोलण्याची भीती टॉपची आहे. जर आपला एखाद्या व्यासपीठावरती जर बोलायचं म्हटलं, तर ती भीती सर्व लोकांना वाटते. टॉपची भीती कोणती आहे? तर बोलण्याची भीती आहे. म्हणून डर के आगे जीत. आपण बोलायला सुरुवात करा, संवाद साधायला सुरुवात करा. कारण मुलं जी आहेत, मुलं संकोच करतात, संवाद साधत नाहीत, आणि संवादाशिवाय ताला उघडणार नाही. ताला कब खुलता है? बोलने से. म्हणून बोलायला लागलं पाहिजे, बोलायला सुरुवात केली पाहिजे. आणि त्यासाठी कम्युनिकेशन स्किल. यामधले काय आपण थोडंसं फास्ट जाऊया. याच्यामधले 3 मॅजिक वर्ड आहेत कम्युनिकेशन मधले. प्लीज, थँक्यू आणि सॉरी. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आपण मराठीत बोलताना मी म्हणण्यापेक्षा आम्ही कसं म्हणू शकतो, हा विचार करा. आम्ही, तू किंवा तुम्ही म्हणण्यापेक्षा आपण, आम्ही आणि आपण अशा पद्धतीचे शब्द आपण वापरू शकतो. बॉडी लँग्वेज महत्वाची आहे. त्यासोबतच आपल्याला बोलताना इमोशन्स इन्सर्ट करायचे, नुसते शब्दच नाही, तर त्या शब्दासोबत भावना सुद्धा आपला जोडायच्या. आतून बोलायचं आणि इंटेन्शन, लोकांपर्यंत इंटेन्शन पोहोचवायचंय. देहबोली आपण पाहूया थोडस. देहबोली कशी असते बोलताना आणि त्याचा अर्थ काय होतोय. खांदे पाडून जर एखादा व्यक्ती असा बोलायला लागला, खांदे पाडून, ताठ, खांदे न पाडता किंवा ताठ जर चालणं म्हणजेच काय? आत्मविश्वास. एखादा वक्ता बोलायला त्या माईक कडे जातोय आणि तो जर ताठ जर त्या माईक कडे गेला, तर त्याचा अर्थ होतो आत्मविश्वास. कमरेवर हात ठेवून उभे राहणे, याचा अर्थ काय? की आक्रमकता किंवा आता तयारी करतोय, तयारी आहे. पायावर पाय ठेवून बसणे किंवा पावलांची हालचाल, याला म्हणतो आपण कंटाळा करणे. आता हे जर आपण समोरासमोर असतो तर आपल्या याच्यावरती घेता आलं असतं, परंतु हे सत्र आपलं खूप लेंदी झालं असतं, म्हणून आपण ऑनलाईन मध्ये ते घेतलं नाही. पायात अंतर ठेवून बसणं म्हणजेच रिलॅक्स. छात, एखादा व्यक्ती वक्ता आलाय किंवा आपण एखाद्याशी संवाद साधतोय आणि असा हात जर आपण हात घालून, तर ती बचावाची तयारी, आपण बोलतोय आणि बचावाची तयारी, असा त्याचा अर्थ होतोय. खिशात हात घालून किंवा खांदे पाडून चालणे, नकार. त्यानंतर गालाला हात लावून बसणे. एखादा व्यक्ती जर बोलायला आलाय आणि असा गालाला हात लावून बसतोय, तर तो विचार करतोय. डोळे चोळणं म्हणजेच काय? शंका, अविश्वास. हात मागे बांधून एखादा बोलतोय, तर राग किंवा निराशा. हातावर हात ठेवून, याच्यामध्ये आपल्याला करता आलं असतं, पण मला ते जमलं नाही. मला असे काही पोस्चर्स तुम्हाला दाखवता आले असते या ठिकाणी, की याचा अर्थ काय होतो ते. ठीक आहे, काय हरकत नाही, आपल्याजवळ वेळ कमी होता म्हणून मला ते करता नाही आलं. त्यानंतर हात चोळणे, अस्वस्थता. मानेवर डोक्याखाली हात आणि पायावर पाय, आत्मविश्वास किंवा श्रेष्ठत्व, मी श्रेष्ठ आहे. आपण पायावर पाय ठेवून आपण जे बसतो, त्याचा अर्थ की मी श्रेष्ठ आहे. त्यानंतर नाकाचा शेंडा खाजवणे, नकारात्मक मूल्यमापन. समोरचा कोणी बोलतोय आणि आपण अशा पद्धतीनं त्याच्याकडे पाहतोय. टेबलावर टकटक करणे, अशा पद्धतीनं आपण या देहबोलीचा काही हे होत. आणि शेवटी आपण पाहतोय, वक्ता बनण्यापूर्वी श्रोता बना. प्रभावी ऐकणं किती महत्वाचं आहे. ज्यामध्ये प्रभावी ऐकणं, हे पहा, या स्लाइड मध्ये दाखवले पहा. तो आमिर खान बोलतोय आणि मुलांचे एक्सप्रेशन्स पहा, मुलं कसे ऐकतायत किंवा आमिर खानचे एक्सप्रेशन्स कसे दिसतायत. त्यानंतर प्रभावी ऐकण्यामध्ये आपण कसं, सक्रिय ऐकणं म्हणजे शब्दाच्या पलीकडे अर्थ. आपण जरी एखादी गोष्ट आता पाहिली, तर त्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन आपल्याला त्याचा अर्थ शोधायचा, फक्त शब्दावरती नाही जायचं. म्हणजे शब्दात काय सांगितलं किंवा कोणते शब्द वापरले, म्हणजे बिटवीन द लाईन्स म्हणतो आपण, तर आपल्याला त्याच्या पलीकडे जाऊन अर्थ काढता आला पाहिजे. शब्दाच्या पलीकडे अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे. ऐकणं म्हणजे काय, त्यानंतर कोण समजून घेणं. जर उदाहरण सांगितलं असेल तर ते उदाहरण का वापरलंय,
बोलणाऱ्याच्या भावना आणि हेतू समजून घेणं, की त्याचा हेतू काय आहे, हे बोलण्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे. त्यानंतर दोषपूर्ण ऐकणं. आपण कधी कधी म्हणजे डूज आणि डोंट्स काय केलं नाही पाहिजे, तर बोलणाऱ्याच्या संदेशाचं विवेचन करणं. पूर्ण बोलणं झाल्याशिवाय कधी कधी आपल्या मनात येतं, अरे हा असंच का बोलला असेल, याचा काय हेतू असेल, आणि आपण तिथंच, कारण पूर्ण संपायच्या अगोदरच आपण मनामध्ये काहीतरी घेतो. त्यामुळे काय होतं, ते दोषपूर्ण ऐकणं. वैयक्तिक मतामुळे वस्तुस्थिती न स्वीकारणं. आपले काही वैयक्तिक मत तयार झालेली असतील समोरच्या व्यक्तींबरोबरची, आणि त्याच्यामुळे आपण काय वस्तुस्थिती स्वीकारू शकत नाही. समोरच्या बोलणाऱ्याच्या संदेशावर अविश्वास, हा याचं काय खरं आहे, किंवा समोरचा जो व्यक्ती आहे तो सांगत असताना त्याच्यावरती अविश्वास दाखवणं. प्रभावी ऐकण्यामध्ये असे काही अडथळे असतात. अहंकाराचा, इगोचा अडथळा असतो समोरच्याचा आपण ऐकून घेताना, किंवा भाषेचा अडथळा, पूर्वग्रह, गैरसमज, अशा काही बाबी आहेत. तर या साऱ्या गोष्टी आपण आजच्या सत्रामध्ये नेमकं काय पाहिलं. आपण पहिली जी स्लाइड पाहिली होती तिथून तर आतापर्यंत संवाद कौशल्याचं महत्व पटवून देणं, आपला उद्देशच आजचा काय होता, की आपलं संवाद कौशल्याचं महत्व पटवून द्यायचं होतं. ते कुठपर्यंत साध्य झालंय ते आपण प्रतिक्रिया घेणार आहोत त्यावेळेस लक्षात येईल. संवाद म्हणजे काय हे पाहिलं आपण, संवाद कौशल्याचं महत्व, संवाद साधताना काय करायचंय, काय करायचं नाही, भाषण नेमकं कसं तयार करायचं, निबंध कसा तयार करायचा, त्यानंतर ऐकण्याची कला आणि देहबोली, एवढ्या बाबी आपण आजच्या या सत्रामध्ये पाहिलेल्या आहेत. या ठिकाणी माझा कॉन्टॅक्ट नंबर मी समोर दिलाय. आपले हे सत्र जे आहेत याविषयीचा अभिप्राय तुम्ही मला कळवू शकता, म्हणून हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आणि आजच्या या सत्राचा आपण एक सर्वात शेवटी फीडबॅक म्हणून एक ऑडियन्स पोल घेऊया, आणि नंतर हे सत्र आपण थांबूया. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्याही आपण घेऊया, परंतु अगोदर मी हा ऑडियन्स पोल तुमच्या समोर हा दाखवतोय. त्यामध्ये आजचं सत्र कसं वाटलं, आता पहा, आज जे झाले तेच आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे. पहा, ते मी कायमस्वरूपी घेत असतो. आजच्या ऑनलाईन वेबिनार मधून आपणास काय जाणवले, आजच्या ऑनलाईन वेबिनार मधून तुमचं काही मनोरंजन झालंय का, काही उद्बोधन मिळालं का, एनलाइटनमेंट, काही मोटिवेशन मिळाले का, प्रेरणा मिळाली का, नॉलेज मिळालं का, आणि वरील पैकी सर्व बाबी यापैकी साऱ्या मिळाल्यात का. हे जर असेल तर तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही लिहू शकता. कृपया आदर्श उत्तर देऊ नका. आजचं हे आपलं शेवटचं सत्र आहे. आदर्श उत्तर देऊ नका. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही लिहू शकता. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे आजच्या ऑडियन्स पोल मधला, आजचे सत्र कसे झाले, चांगले झाले, उत्कृष्ट झाले का अतिउत्कृष्ट झाले, असे 3 पर्याय आहेत. तिन्ही पैकी एकावरती तुम्ही टिक करू शकता. आदर्श उत्तर देऊ नका, जे वाटतं ते लिहा. आपण कोणी काय उत्तर दिलं हे पाहत नाहीत. त्यानंतरचा तिसरा प्रश्न, आजच्या ऑनलाईन कार्यक्रमातून लोकांसमोर बोलण्याची भीती किती प्रमाणात कमी झाली असे आपणास वाटते. तुम्हाला काय वाटतंय, की लोकांसमोर आपल्या जे काही बोलण्याची भीती असते ती किती प्रमाणात कमी झाली, किंवा तुम्हाला आता या क्षणी तरी काय वाटतं. तुम्हाला आणखी याच्यावरती काम करावं लागेल भरपूर, परंतु या 1 तासामध्ये तुम्हाला काय जाणवलं. भीती बिलकुल कमी झाली नाही, तुम्ही त्याच्यावरती टिक मार्क करू शकता. भीती 25% कमी झाली, जे वाटतं ते लिहा. भीती 50% कमी झाली, 75% कमी झाली, किंवा आता भीती राहिलीच नाही. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही लिहू शकता. फक्त कृपया आदर्श उत्तर देऊ नका. आपण याचं अनालिसिस पाहणार आहोत, कारण आम्हाला एक अंदाज येईल की या 1 तासामध्ये आपण जे काय केलंय त्याचा फीडबॅक महत्वाचा आहे, की आपल्या ऑडियन्सला काय वाटतंय, आणि त्यासाठी आपण हा ऑडियन्स पोल घेतोय. आणि तुम्ही सुद्धा तुम्ही कुठे आहात, कुणाबरोबर तुम्ही आहात, जे काय हे ऑडियन्स पोल मध्ये ज्या लोकांनी पोलिंग केलेलं आहे, वोटिंग केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण कुणाच्या बरोबर आहोत हे सुद्धा आपल्या लक्षात येईल. म्हणून हा ऑडियन्स पोल आहे, फीडबॅक आहे. या ठिकाणी मी थांबवतो. जवळपास 83% विद्यार्थ्यांनी या पोलिंग म्हणजे या वोटिंग केलेलं आहे, आणि ते मी थांबवतो आणि त्याचं अनालिसिस तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कुणासोबत आहात. आजच्या ऑनलाईन वेबिनार मधून आपणास काय जाणवले, मनोरंजन झालं असं म्हणणारा एकही व्यक्ती नाही. ओके, आपल्याला फक्त मनोरंजन करणं हा आपला उद्देश नव्हताच. त्यानंतर नंबर 2, 3% लोकांना असं वाटतं की एनलाइटनमेंट झालंय, आम्हाला काहीतरी क्लिक झालं, की नेमकं भाषण किंवा प्रभावी संवाद कौशल्य काय असतं. असे 3% लोक आहेत की ते म्हणतात की आम्हाला काहीतरी क्लिक झालं याच्यातून. 17% लोक म्हणतात की आम्हाला मोटिवेशन मिळालं, यस आम्ही हे करू शकतो, आमच्यामध्ये एक प्रेरणा मिळाली आम्हाला.
परत 17% लोक म्हणतात की आम्हाला नॉलेज मिळालंय, आणि सर्वात मोठी फिगर आहे 62% लोकांची. 62% ऑडियन्स म्हणतोय की आम्हाला या 4 बाबी सुद्धा मिळाल्यात, काही ना काही प्रमाणात या 4ही बाबी मिळाल्यात, असं म्हणणारा 62% ऑडियन्स आहे. त्यानंतर तुम्ही तुम्ही कुठल्या लोकांसोबत आहात हे तुम्हाला आता मिळेल, कारण बाकीच्यांना समजणार नाही, पण प्रत्येकाला कळेल की आपण आपलं उत्तर काय दिलं होतं आणि किती पर्सेंट लोक आपल्या सोबत आहेत. म्हणजेच आपल्याला आपलं सुद्धा एक अनालिसिस इथं करता येणार आहे. आजचं सत्र कसं झालं? 22% लोक म्हणतात, ऑडियन्स म्हणतो चांगलं झालं, 46% ऑडियन्स म्हणतो उत्कृष्ट झालंय, आणि 32% ऑडियन्स म्हणतो की अतिउत्कृष्ट झालंय. ओके. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, आजच्या ऑनलाईन कार्यक्रमातून लोकांसमोर बोलण्याची भीती किती प्रमाणात कमी झाली असे आपणास वाटते? तुम्हाला काय वाटतं, किती प्रमाणात भीती कमी झाली? तर 3% ऑडियन्स असा आहे की जो म्हणतो भीती बिलकुल कमी झाली नाही. ओके. 3% ऑडियन्स आहे तो म्हणतो भीती काहीच कमी झाली नाही, काम करावं लागेल याच्यावरती. आणखीन तुम्ही या विषयावरती आणखीन नॉलेज मिळवा, याच्यावरती काहीतरी काम करा, याच्यावर तर तुम्ही काम करायला लागेल तर तुमची सुद्धा भीती कमी व्हायला लागेल. 30% ऑडियन्स म्हणतो की 25% भीती कमी झाली. 30% ऑडियन्स आहे की काही ना काही प्रमाणात 25% आमची भीती कमी झाली. 32% ऑडियन्स म्हणतो की 50% भीती कमी झाली. 32% ऑडियन्स आहे 50% भीती कमी होणारा. त्यानंतर 75% भीती कमी झाली असं म्हणणारा 22% ऑडियन्स आहे, आणि 13% ऑडियन्स म्हणतो की आता भीती राहिली नाही. आपल्याला काम करावं लागेल, कारण हे लाईफ स्किल किंवा सॉफ्ट स्किल मध्ये आपण ज्यावेळेस हे सत्र पाहतो त्यावेळेस आपल्याला मोटिवेशन मिळालेलं असतं आणि त्यावेळेस आपल्याला जाणवतं. पण आपण ज्यावेळेस हे इम्प्लिमेंट करू, आज आपण आपला ऑडिओ व्हिडिओ ऐकू, त्यानंतर काही भाषण एखाद्या 1-2 आपण प्रॅक्टिकल्स करूया, त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की अरे आता आमची भीती कमी कमी व्हायला लागली. म्हणून या सत्रानंतर आपला हे इम्प्लिमेंट करावं लागेल, आणि इम्प्लिमेंट केलं की निश्चितच काही ना काही प्रमाणात याचा आपला फायदा व्हायला लागेल. हे आपला शेवटचा जो ऑडियन्स पोल होता तो या ठिकाणी थांबवतो, आणि तुमचे सर्वांचे जे फीडबॅक आहेत त्या फीडबॅक मधून मला सुद्धा खूप प्रेरणा मिळाली. तुमचे जे काय चॅट बॉक्स मध्ये जे काय लोकांनी सांगितलंय त्याच्यामधून मला सुद्धा खूप प्रेरणा मिळाली. मी एक फास्ट चॅट बॉक्सचं एकदा पाहतो, चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न आहेत का पाहतोय. बाकीचं सर्व छान झालंय, खूप छान झालंय अशा आहेत, परंतु काही प्रश्न आहेत का तेही पाहतो, आणि मग आपण या सत्राला मी आपले जे आयोजक आहेत त्यांच्याकडे सोपवतो. चॅट बॉक्स मध्ये ओके, चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न दिसत नाहीत. ओके, छान झालंय, उत्कृष्ट झालंय. काही प्रश्न विचारले हो सर्वच व्यक्ती. ओके ओके ओके, हा हा, ओके ओके. जवळपास पहिले जे प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट मध्ये तुमच्या बरेचसे एक लक्षात आलं असेल. ओके ओके ओके, या ठिकाणी आपण थांबूया. चॅट बॉक्स मध्ये काही दिसत नाही, फक्त छान झालंय असंच आहे. काही हरकत नाही. आपण परत एकदा मी सर्वांचे आभार मानतो, आणि हे जे सत्र आहेत 6 सत्र घेण्यासाठी मला प्राध्यापक राम मेघे कॉलेजचे खांडवे सरांनी जी काही संधी मिळवून दिली, आणि आपले जे काठोळे सरांबरोबर मिशन IAS सोबत मला काम करता आलं, त्यांच्यासोबतही 6-7 सत्र झालेत, आणि असे सत्र घेण्यासाठी सरांनी जी काही मला मदत केली त्या सर्वांचा आभारी आहे. आणि महाराष्ट्रातून जे काही विद्यार्थी आहेत, पालक आहेत, शिक्षक आहेत, हे सर्वजण सुट्टीच्या दिवशी जॉईन करतात, त्या सर्वांचा मी आभारी आहे. त्यासोबतच माझं विभाग, मी ज्या विभागाला काम करतोय, लातूर मधलं आपले माजी मुख्यमंत्री आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व विलासराव देशमुख साहेबांच्या नावाने आमचं मेडिकल कॉलेज आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था. या संस्थेमध्ये मी मागच्या 4 वर्षापासून काम करतोय, आणि करोनाच्या काळामध्ये सुट्टीच्या दिवशी मला हे सारं या महाविद्यालयाच्या क्वार्टर मधून मला हे सारं करता येते, करायला मला संधी मिळते. माझे जे काय सिनियर्स आहेत, आमचे अधिष्ठाता, माझे डायरेक्टर, आमच्या विभागाचे डायरेक्टर, आमच्या विभागाचे सेक्रेटरी, आमच्या विभागाचे मंत्री महोदय, या सर्वांच्या मुळे मला हे सारं करता येते. त्यामुळं आपण सर्वांनी हे सत्र ऐकलंय, आणि 6 दिवस आपलं हे सारं करता आलं, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि हे सत्र ऑनलाईन घेत असताना कळत न कळत माझ्याकडनं जर काही चुकीचं इंटरप्रिट झालं असेल, किंवा मी काही चुकीचं सांगितलं असेल, कुणाच्या भावना जर काही दुखावल्या असतील, तर या ठिकाणी मी सर्वांची माफी मागतो, आणि या ठिकाणी मी आपण थांबूया. पुढील सूत्र मी खांडवे सरांकडे सोपवतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपण आजच्या या विषयाला पण आकार दिला. आणि खरोखर आज आता ह्या कोविड-19च्या लॉकडाऊनच्या नंतर जे विद्यार्थी आपल्या घरामध्ये अडकून पडलेले होते, त्यांना त्यांचा दर रविवारचा वेळ हा 1 तास याप्रमाणे आपल्याला या सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटसाठी देता आला. आणि त्यासाठी आपण अतिशय मोलाचा वेळ काढून आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याबद्दल विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, प्रोफेसर राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट बडनेरा, डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग अँड इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल यांच्या वतीने मी आणि मिशन IASच्या वतीने सुद्धा मी आपले फार फार आभार व्यक्त करतो. आणि यानंतर पुन्हा भविष्यामध्ये आपण अशा वेगळ्या प्रकारच्या उपक्रमामध्ये आपण सातत्याने जोडले राहू. आणि आपण आपला वेळातला वेळ काढून सगळ्या विद्यार्थ्यांनी आजचं हे सेशन अतिशय इंटरॅक्टिव्ह पद्धतीने ऐकून घेतलं. त्याबद्दल मी आपल्यापैकी काही महाविद्यालयाच्या 1-2 विद्यार्थ्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपला व्हिडिओ आणि ऑडिओ अनम्यूट करून आपल्याला या ठिकाणी आपली 1-2 मिनिटाची छोटीशी प्रतिक्रिया व्यक्त करावी. जे कॉलेजमधले जे विद्यार्थी या ठिकाणी मीटिंगला हजर आहेत त्यापैकी कोणीतरी आपला एक हात हँड रेस करा, अनम्यूट करून आपण आपलं मत या ठिकाणी शेअर करू शकता. आणि त्यानंतर मग आपल्या शिबिरार्थी जे विद्यार्थी आहेत, मिशन IASचं जे शिबिर चालू आहे ऑनलाईन पद्धतीने, त्या विद्यार्थ्यांना पण आपण संधी देऊ. त्यापूर्वी महाविद्यालयातील एक विद्यार्थिनी आणि एक विद्यार्थी यांनी आपला हँड रेस करून आपल्याला एक प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्या या सॉफ्ट स्किल ट्रेनिंग बद्दल द्यायची आहे. मकबूल शेख यांना मी विनंती करतो की त्यांनी अनम्यूट करून आपला व्हिडिओ सुरू करावा आणि आपलं या ठिकाणी या सॉफ्ट स्किल ट्रेनिंग बद्दल मत व्यक्त करावं. हॅलो सर, मी प्रोफेसर राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बडनेरा तर्फे आपण जे काही प्रोग्राम लेक्चर्स घेतले त्याबद्दल मी कॉलेजच्या तर्फे आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या तर्फे आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आपण जेवढे सेशन घेतले ते फार इंटरॅक्टिव्ह होते. त्याच्यातून आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती मिळाली. याचा फायदा आम्हाला पुढे भविष्यामध्ये आमच्या करिअरमध्ये होईल. आणि तुमचं जेव्हा पण आम्हाला लेक्चर आम्ही अटेंड केले तेव्हा ते आम्हाला एवढे युजफुल होते की आम्ही तो सेशन बघत असताना आमचा माइंड संपूर्ण त्या लेक्चर मध्येच होता सर. त्याच्यामुळे थँक्यू सो मच. आपला हसरा चेहरा, आपलं व्यक्तिमत्व, बोलण्याची पद्धत, सुरुवातीला ज्यावेळेस लेक्चर सुरू होणार होते आम्हाला असं वाटलं नव्हतं की एवढं आम्ही हे पूर्ण सेशन बघू म्हणून. जस्ट आम्ही लॉग इन केलं, एक 2 मिनिटं 3 मिनिटं आम्ही तुमचे व्हिडिओ जेव्हा स्टार्ट केले तेव्हापासून आम्ही एवढं दर आठवड्याला आम्ही वाट बघायचो की सर कधी येतात, सर कधी येतात. त्याच्यामुळे थँक्यू सो मच सर. सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट कडून मी मखमूल शेख आणि आम्ही सर्व विद्यार्थी आपले आभारी आहोत. थँक्यू सर. थँक्यू मकमूल अँड अदर. कोणी विद्यार्थिनी असेल तर मी त्यांना विनंती करतो की आपल्या मुलींपैकी एका विद्यार्थिनीने आपली प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त करावी. नैना, मला वाटते कोण आहे, आपण हात वर केला होता. कॉलेजच्या विद्यार्थिनीपैकी एका विद्यार्थिनीला आपली या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करायची आहे कॉलेजतर्फे आपल्या या ट्रेनिंग प्रोग्रामसाठी. सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयरचे विद्यार्थीपैकी एक विद्यार्थ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करायची आहे मुलींपैकी. मला वाटते मुलींपैकी कोणी मला वाटते पुढे यायला तयार नाही आहे. आपल्या मिशन IASचे जे शिबिरार्थीपैकी एक शिबिरार्थी आहे आपला, मी त्याला विनंती करेल की त्यांनी आपला या ठिकाणी प्रतिक्रिया द्यावी. शंतनू. नमस्कार सर, मी शंतनू सुधार गांडे. आजचा हा आपला सदरा खूप छान झाला आणि मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे ते 4 गावाची गोष्ट आणि हे 2 टॉपिक म्हणजे निबंध कसा तयार करायचा आणि भाषणाची तयारी कशी द्यायची हे खूप आवडलं आणि मला खूप मोटिवेशन भेटलं. थँक्यू. बाकी आपल्या मीटिंग मधील जे इतर कोणी जे बाहेरचे पण व्यक्ती आपल्या या ठिकाणी या कार्यक्रमाला हजर असतात त्यापैकी कोणाला आपली प्रतिक्रिया द्यायची असल्यास आपला हँड रेस करा आणि आपण आपली प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त करू शकता. हा, लोया सर, आपण आपली प्रतिक्रिया व्यक्त करा. अनम्यूट करा सर.
हा बोला सर, आपला आवाज येतोय. हा नमस्कार सर. डॉक्टर मगर सरांचं जे लेक्चर आहे ते मी नेहमीच ऐकत असतो. त्यांचं आजचं जे सेशन आहे ते फार चांगलं झालं आणि बडनेरा कॉलेजने जे उपक्रम घेतलाय ते इतर महाराष्ट्रातली संस्थांनी सुद्धा प्रयोग म्हणजे तो उपक्रम घ्यावा, कारण की भविष्यात विद्यार्थ्यांना जे एक मोटिवेशनल जे असतं आणि प्रॅक्टिकल जे आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी खूप जरुरी आहे. कारण की सर्व काही आपण असं त्याचं इम्प्लिमेशन चांगलं करण्यासाठी आणि राममेघे कॉलेजनी आणि तुम्ही सरनी जे केलेलं ना त्याच्यासाठी शतशः नमन. एक पालक म्हणून, एक माझी विद्यार्थी म्हणून मी खरंच म्हणजे तुमचं कौतुक करत आहे. आणि मगर सरांचं जे डिव्होशनली त्यांचं जे म्हणजे म्हणतात ना का सप्ताह चालू असतं तसं त्यांनी वार्षिक पूर्ण 1.25 वर्ष झालं ते पूर्ण विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, सर्व संस्थांसाठी करत आहे. त्याच्यासाठी कोटी कोटी नमन. त्यांच्या कार्याला म्हणतात ना एक संजय नावातच टाकत आहे की दिव्य दृष्टी सर्वांना देणारे. आणि मगदुल भैयानी जे सांगितलंय की हमारे लिए विद्यार्थियों के लिए बहुत ये है, तर थेरॉटिकल नॉलेज, प्रॅक्टिकल नॉलेज आणि त्याचं इम्प्लिमेशन मार्केटमध्ये कसं करायचं तो आहे. म्हणजे इक्वल टू MBA सारखं तुम्ही राममेघे सरनी, राममेघे कॉलेज थँक्यू पूर्ण टीमला, ऑर्गनायझरला आणि मगर सरला तर शतशः नमन. आणि त्यांच्या कार्याला अजून भविष्यात योग व्हावं, कारण की आरोग्य संस्थेत आहे ते आणि फिजिकली आणि मेंटली काम करत आहे. पुढची टीम अजून चांगली. सर तुम्हाला पण एकदा ऍज अ प्रिन्सिपल, ऍज अ संस्थाचालक म्हणून तुम्हाला पण धन्यवाद सर. जय श्रीराम. धन्यवाद सर, धन्यवाद. आणखीन कोणाची प्रतिक्रिया असल्यास आपला हँड रेज करा. आणि विद्यार्थी असतील किंवा बाकी पालक असतील किंवा आपले कॉलेजच्या विद्यार्थिनी असतील आणि त्यांची प्रतिक्रिया घेतल्यावर मग आपण ही मीटिंग या ठिकाणी संपवूया. भारती विरुळकर मला वाटते या ठिकाणी आहे. आपण आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी थोडक्यात. हॅलो सर. हा बोला सर, आजचं सेशन खूप नाईस होतं, खूप मोटिवेशनल होतं आणि थँक्यू सर. धन्यवाद. तर मला वाटते की अतिशय उत्कृष्टतेने आपण या मागच्या 6 रविवारपासून एका महत्वपूर्ण विषयावर संजय मगर सरांनी आपल्याला मार्गदर्शन केले. निश्चितच हे मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी उपयोगी पडणार आहे. आणि या अशाच सगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी आपण पुन्हा एकदा जेव्हा केव्हा शक्य असेल तेव्हा आपण भेटूया. मिशन IAS तर्फे जे वेगळे उपक्रम चालवले जातात किंवा माझ्या डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग आणि प्रोफेसर राममेघे कॉलेज तर्फे जे उपक्रम चालवले जातात या सगळ्या लाईव्ह मिटिंगची जे काही लिंक असतात त्या माझ्या फेसबुक पेजवर किंवा आमच्या डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंगचं फेसबुक पेज आहे, त्या फेसबुक पेजवर ह्या सगळ्या लिंक उपलब्ध असतात. त्यामुळे आपल्याला जेव्हा शक्य असेल सुट्टीच्या दिवशी आपण एक विशेष करून वेळ उपयोगात आला पाहिजे याकरता महाविद्यालयातर्फे अशा प्रकारचे मोटिवेशनल आणि प्रेरक कार्यक्रम किंवा सामाजिक उपक्रमाबद्दल ऑनलाईन सेशन मध्ये आपण आता सातत्याने हजर राहणार आहोत. आणि आज आपण ह्या कार्यक्रमामध्ये वेळ दिला. संजय मगर सरांनी आपल्याला एक उत्कृष्ट मार्गदर्शन केलं, तर त्याबद्दल मी पुन्हा एकदा कॉलेजतर्फे महाविद्यालयातर्फे त्यांचा धन्यवाद देतो आणि सर्व विद्यार्थ्यांचे एकदा धन्यवाद मानतो. आणि या ठिकाणी आपलं हे सॉफ्ट स्किल ट्रेनिंग डेव्हलपमेंट सेशनचा जे 6 सेशनचा जो कार्यक्रम होता तो संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. पुढच्या आठवड्यामध्ये आणखीन एक महत्वाचा आपण एक उपक्रम हाती घेतोय. तर एक 7 दिवसाचं रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि वॉटर कन्झर्वेशन, जलसंवर्धन याबद्दल आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग याबद्दल तांत्रिक मार्गदर्शन करणारं, म्हणजे आपल्या सर्वत्र भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये पाण्याची चणचणी भविष्यामध्ये जाणवली नाही पाहिजे यासाठी मी रेन वॉटर हार्वेस्टिंग एक्सपर्ट म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर काम करतोय. तर याबद्दलचे आता या लॉकडाऊनच्या वेळेमध्ये वेळ मिळाल्यामुळे विषयनिहाय मी माझे सगळे प्रेझेंटेशन आता तयार केले आणि पाण्याची गरज, त्याची काय आवश्यकता आहे आणि भविष्यामध्ये काय असेल आणि आपण प्रत्येक घरापासून काय करू शकतो, महाविद्यालयाला काय करता येईल, एक सामाजिक संस्था म्हणून काय करता येईल, एक गाव म्हणून काय करता येईल आणि एक शहर म्हणून काय करता येईल आणि वेगवेगळ्या संबंधातून आपण जलसंरक्षण, जलसंवर्धन किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाणी पुनर्भरण याबद्दलची संपूर्णपणे तंत्रशुद्ध माहिती, यामध्ये एस्टिमेट्स बनवणे, खर्चाचा अनुभव घेणे आणि वेगळ्या परिस्थितीनुसार वेगळे निर्णय करून वेगळ्या पद्धती अवलंबिणे याबद्दलचं आणखीन एक आपण आठवड्याभराचं एक ऑनलाईन शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्राम पण आता सुरू करतोय नुकताच. तो प्रोग्राम आपला पुढच्या 10 ते 12 दिवसानंतर होईल. त्याच्या डेट्स फायनल व्हायच्या राहिल्या फक्त, बाकी सर्व तयारी झालेली आहे. याबद्दल पण आपल्याला सगळ्यांना कोणाला माहिती पाहिजे असल्यास आपण आपला जे महाविद्यालयाच्या व्यतिरिक्त जे या ठिकाणी लोक जुळलेले आहेत
ते आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकू शकतात. तर निश्चित त्या कार्यक्रमाबद्दल सुद्धा आम्ही तुम्हाला माहिती पोहोचवू. आणि प्रोफेसर राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट बडनेरा यातर्फे डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग आणि इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल या माध्यमातून आम्ही आणखीन यासाठी विद्यार्थ्यांसाठी काय आणखीन जास्तीत जास्त चांगलं करता येईल त्याचा प्रयत्न करू ही ग्वाही या ठिकाणी मी देतो. आणि या ठिकाणी ही आजची मीटिंग संपली अशी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर.